ठीक आहे. चला, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या किती विभाग पडतात? 3 विभाग पडतात. किती पडतात? पटापट सांगायचा, जोरात सांगायचा, तुमचा आवाज गेला पाहिजे, आहे की नाही? पूर्ण महाराष्ट्रभरातील लोक आपल्याला खूप मोठं प्रेम देत, असं काय म्हणतात त्याला, वर्षावचं काम चालू आहे, आहे की नाही? खूप लोक पाहू राहिले, व्ह्यूज खूप वाढू राहिले, बरोबर आहे. तुम्ही जोरात सांगितलं की मग मला आणखी ऊर्जा भेटते, आणि ऊर्जा भेटली की मग मी गरम होतो एकदम, मग झालं काम, मग मशीन अशी चालते एकदम छान की टेन्शनच नाही आपल्याला. लक्षात येऊ राहिलं काय? ओके, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. किती भाग? 3 भाग. किंवा प्राकृतिक विभाग जर आपण लक्षात घेतले तर महाराष्ट्राचे किती? 3 विभाग पडतात. त्यापैकी पहिला म्हटलं तर कोकण, दुसरा म्हटलं तर पर्वतरांग, राईट, सह्याद्री म्हटलं किंवा पर्वतरांग म्हटलं तरी चालेल, आणि थर्ड म्हटलं तर महाराष्ट्राचे पठार, जे दख्खनच्याच पठाराचा एक भाग. हे तीनही सिक्वेन्सने पद्धतशीर आपल्याला समजून घ्यायचं आहे. येथून आपण आता टेक ऑफ करणार आहोत. काय आतापर्यंत जे पाहिलं होतं आपण ते खूप बेसिक होतं. आता इथून पुढे आपल्याला करायचं आहे टेक ऑफ. काय करायचं आहे? एकदम वरते टेक ऑफ. आर यू रेडी? रेडी आहे तुम्ही? रेडी राहायचं, एकदम हिमतीनं पुढे जायचं सगळ्या गोष्टीला, हिंमत. लक्षात येत आहे काय? येथून पुढे आता थोड्या बारीक सारीक आणखी थोड्या डीप मध्ये गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. लक्षात येऊ राहिलं? पाहिलं, पद्धतशीर पाहिलं. पण त्यापैकी पहिला जर आपण विचारात घेतला, पहिला प्रदेश जर विचारात घेतला, पहिला प्राकृतिक विभाग जर महाराष्ट्राचा विचारात घेतला तर तो कोणता आहे? कोकण आहे. कुठला आहे? हा इकडचा भाग दिसू राहिला तुम्हाला एवढा? हो, हा भाग दिसत आहे का? हो, हा सर्वचा सर्व रेड कलर मधला, आणि हा असे 3 प्रकारचे जो काही तुम्हाला पूर्ण भाग दिसत आहे त्यापैकी हाही काही प्रमाणात म्हटलं तरी चालेल. हा पूर्णचा पूर्ण भाग एवढा जो आहे हा कोकण आहे. कुठला आहे? आता या तीनही प्राकृतिक विभागाचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठा प्राकृतिक विभाग कुठला होईल? महाराष्ट्राचे पठार. 2 नंबर ऑलमोस्ट कोकण होईल, ऑलमोस्ट कोकण. आणि थर्ड म्हटलं तर आपण सह्याद्री पर्वतरांग किंवा पर्वतीय प्रदेश जो असेल तो. अशा 3 भागात विभागणी केलेली आहे. एक म्हटलं तर कशाच्या बेसिसवर? तर किनारपट्टीच्या बेसिसवर. दुसरं म्हटलं तर पर्वतीय प्रदेशांच्या बेसिसवर, आणि तिसरी म्हटलं तर पठारी प्रदेश. कोणता प्रदेश? पठारी प्रदेश. तिघांचंही वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. हा पूर्णचा पूर्ण किनारी प्रदेश आहे. इथलं हवामान वेगळं, इथली जमीन वेगळी, इथला प्रदेश वेगळा. हा म्हटलं पूर्णचा पूर्ण भाग हा पर्वतीय भाग आहे. इथे जास्त प्रमाणात पठार आढळून येणार नाही, इथे पूर्णचा पूर्ण पर्वतीय भाग आढळून येणार आहे. बरोबर आहे? लक्षात ठेवा. इथे वने आढळून येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पावसाचा मोठ्या प्रमाणात इथे प्रमाण किंवा पावसाचा विभाजक म्हणून किंवा मग नद्यांचा विभाजक म्हणून इथे हा प्रदेश काम करणार आहे. इथून इकडे पुढे गेलो तर इकडे मोठ्या प्रमाणात पर्वत आढळणार नाही, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पठार आढळून येतील, मैदाने आढळून येतील, बिकॉज हा पर्वतीय प्रदेश नाही. या सह्याद्रीच्याच काही रांगा इकडे पसरलेल्या आहेत, पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या नाही. एक कड्यासारख्या, भिंतीसारख्या अशा ते पसरलेल्या आहेत. येथून आपण पुढे गेलो तर हा पूर्णचा पूर्ण एवढा जो प्रदेश आपल्याला ग्रीन कलर मधला दिसत आहे हा पूर्णचा पूर्ण प्रदेश पठारी प्रदेश आहे. मैदाने आढळून येतील, राईट, मैदानावर नद्या आढळून येतील. नद्या आढळणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आढळून येतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेनुसार वेगवेगळे पिकं, वेगवेगळे पाण्याचे स्रोत, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी आढळून येतील. या तीनही प्रदेशाचं वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तीनही प्रदेशाचं पाहिजे बरोबर, तीनही प्रदेशाचं. आता हे तीनही प्रदेश इंडिव्हिज्युअली शिकणं, त्यामधल्या बारीक सारीक गोष्टी समजून घेणं म्हणजे प्राकृतिक विभाग शिकणे आहे. नाहीतर मग महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडतात, एक कोकण, दुसरा सह्याद्री, तिसरा महाराष्ट्र पठार, अशा प्रकारचा अभ्यास नाही पाहिजे. लक्षात येत आहे काय? आपल्याला डिटेल मध्ये पूर्ण गोष्टी शिकायच्या आहे. मग त्यापैकी जर आपण पहिला प्रदेश घेतला कोकण, कुठला? कोकण. कशाला म्हणतात कोकण? तर महाराष्ट्राचा जो काही समुद्र किनारा आहे, समुद्र किनारा ते महाराष्ट्राचा समुद्र किनारा, हे समुद्र होय. कुठला समुद्र? अरबी समुद्र. हा महाराष्ट्राचाच मॅप आहे, नकाशा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा पूर्णचा पूर्ण इथे जे दिसू राहिला तुम्हाला स्काय ब्ल्यू मध्ये, ब्ल्यू स्काय मध्ये, स्काय ब्ल्यू मध्ये जो दिसत आहे तुम्हाला हा पूर्णचा पूर्ण समुद्र होय, अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रामध्ये हा पूर्णचा पूर्ण समुद्र किनारा आहे महाराष्ट्राला लागलेला. महाराष्ट्रातील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वतरांग याच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला कोकण असे म्हणतात.
अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग याच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? कोकण असे म्हणतात. त्याचं वेगळं वैशिष्ट्य, कोकण हा प्रादेशिक दृष्टिकोनातून, तिथल्या भाषेच्या दृष्टिकोनातून किंवा तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून कोकण नाव पडलं असेल. भौगोलिक दृष्ट्या कोकण याचा कुठलाही अर्थ नाही, त्याचं काही टेन्शन घेत बसत नाही. हा जो चिंचोळा पट्टा आपल्याला दिसत आहे, हा जो अरुंद पट्टा आपल्याला दिसत आहे या सह्याद्री आणि अरबी समुद्राच्या दरम्यानचा, यालाच कोकण असं म्हटलं जाते. आता कोकण जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे असा लंबाकार पसरलेला आहे, चिंचोळ्या पट्ट्यात पसरलेला आहे. पूर्णच्या पूर्ण बारीक गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता जेव्हा कोकण येथून सुरू होतो, कोकणाची सुरुवात होते, तर विचारला जाते की कोकणाची उत्तर सीमा, कोकणाची उत्तर सीमा कुठल्या नदीने ठरवलेली आहे, निश्चित केलेली आहे? कोकणाची उत्तर सीमा कुठल्या नदीने निश्चित केलेली आहे, सांग. कोकणातील नद्यांचा क्रम पाहिलेला आहे आपण, पाहिला काय? हो. काय आहे क्रम? दसुता, वैवपा, सावशा, कामुक, हिते. बरोबर आहे की नाही? हे पाठच झालं पाहिजे की नाही? आपलं पाठ पाहिजे ना, पाठ. दसुता, सावशा, सावशाच आहे, राईट. दसुता, वैरूपा, सावशा, कामुक, हिते. ओके, अशा प्रकारचा हा कोकणातील नद्यांचा क्रम आहे, राईट. आता तो क्रम निर्माण केला आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असेल, राईट. मग पहिला द म्हणजे दमनगंगा, म्हणजेच कोकणाची उत्तर सीमा जी आहे ती कुठल्या नदीने निश्चित केली आहे म्हटलं तर? कुठल्या नदीने? खाली आल्यानंतर आपण सर्वात शेवटची नदी कुठली पाहिली? तेरेखोलची नदी पाहिली. म्हणजेच कोकणाची दक्षिण सीमा कोणत्या नदीने व्यक्त केलेली आहे? पाहिजे रे भाऊ. कोकणाची उत्तर सीमा, कोकणाची पश्चिम सीमा कशाने व्यक्त केलेली आहे, कशाने निश्चित केलेली आहे? अरबी समुद्र. कोकणाची पूर्व सीमा कशाने निश्चित केलेली आहे? एवढ्या गोष्टी तर लक्षात येत आल्या नक्की. ओके, आता ह्या झाल्या नद्या, पण याच्या पलीकडे जाऊन यातलं जर ठिकाण विचारलं की कोकणातील सर्वात उत्तरेकडचं ठिकाण, सर्वात उत्तरेकडील गाव कोणचं? कुठला आहे? डहाणू. कशासाठी प्रसिद्ध आहे डहाणू? कशासाठी प्रसिद्ध आहे डहाणू? शोध जा. काय पिकते मोठ्या प्रमाणात हे पाहायचं. अंगूर पिकतात की चिकू पिकतात की काय पिकते ते पाहायचं. बरोबर आहे की नाही? डहाणू. ओके, पाहायचा. डहाणू हे सर्वात शेवटचं गाव आहे, शहर आहे पालघर मधलं. पालघर मधलं. कोकणातील सर्वात उत्तरेकडील गाव जर म्हटलं तर आणि सर्वात दक्षिणेकडील गाव जर म्हटलं तर कुठलं? वेंगुर्ला. कोकणातील सर्वात उत्तरेकडील ठिकाण जर म्हटलं तर डहाणू आणि कोकणातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण जर म्हटलं तर वेंगुर्ला आहे. सिंधुदुर्ग. वेंगुर्ल्याला काय पिकते? काजू रे भाऊ, काजू. महाराष्ट्रात सर्वात जास्त काजू कुठं पिकत असतील तर वेंगुर्ल्याला पिकतात. वैशिष्ट्यपूर्ण आहे सगळं. एका गोष्टीत आपली दुसरी गोष्ट इन्क्लूड झालीच पाहिजे, ते क्लिअर झालीच, लक्षातच राहायला पाहिजे. पाहिजे बरोबर. वेंगुर्ल्याला काय पिकतात? काजू पिकतात महाराष्ट्रात सर्वात जास्त. कोकणाची उत्तर सीमा डहाणूने तर दक्षिण सीमा वेंगुर्ल्या या ठिकाणाने व्याप्त केलेली आहे, निश्चित केलेली आहे. नद्यांचा जर विचार केला तर कोकणाची उत्तर सीमा दमनगंगा आणि दक्षिण सीमा तेरेखोलची नदी. नैसर्गिक दृष्ट्या पश्चिम सीमा आणि पूर्व सीमा आपण पाहिलेलीच आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे, राईट. आता या सर्व गोष्टीच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे याची लांबी किती, रुंदी किती हे समजलं पाहिजे. सरासरी लांबी किती, सरासरी रुंदी किती हे समजलं पाहिजे. उत्तरेकडील रुंदी किती, दक्षिणेकडील रुंदी किती हे समजलं पाहिजे. उतार कुणीकडे आहे हे समजलं पाहिजे, म्हणजे त्याची उंची समजली पाहिजे. समुद्र किनाऱ्यापासची त्या प्रदेशाची उंची किती आणि सह्याद्री पर्वताजवळची त्या प्रदेशाची उंची किती, म्हणजे आपल्याला उतार लक्षात येईल किती प्रमाणात आहे, राईट. लक्षात येऊ लागलं. आता दमनगंगा पासून तर तेरेखोलच्या नदीपर्यंत ह्या सर्वचा सर्व जेवढाही समुद्र किनारा आहे, सर्वचा सर्व जेवढाही प्रदेश आहे, त्याची लांबी जर आपण विचारात घेतली तर किती आहे? 720 किलोमीटर. पाहिजे रे भाऊ, 720 किलोमीटर हा जो प्रदेश आहे या पूर्ण याची लांबी आहे. कुठली लांबी? उत्तर ते दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे लांबी. ओके, आता येऊ रुंदीकडे. हे रुंदी आहे
आता आपण सरासरी जर रुंदीचा विचार केला, कोकणाची सरासरी रुंदीचा जर विचार केला, सरासरी रुंदी ती आहे 30 ते 60. किती? 30 ते 60 किलोमीटर. किती किलोमीटर? 30 ते 60 किलोमीटर रुंदी आहे. किती आहे? 30 ते 60 किलोमीटर रुंदी, सरासरी रुंदी. कुठली रुंदी? सरासरी रुंदी. परंतु आपण दक्षिणेकडून जर उत्तरेकडे गेलो तर ही रुंदी जवळपास 100 किलोमीटर पर्यंत जाते. किती पर्यंत? हीच रुंदी उत्तरेकडे जर आपण गेलो तर 100 किलोमीटर पर्यंत जाते. आणि दक्षिणेकडे जर आपण आलो तर 35 किलोमीटर पर्यंत जाते रे भाऊ. किती किलोमीटर? हा, दक्षिणेकडे 35 किलोमीटर. कोकणाची रुंदी उत्तरेकडे जर आपण गेलो तर जवळपास 100 किलोमीटर आणि दक्षिणेकडे जर गेलो तर 35 किलोमीटर. पाहिजे. ओके. आणि सरासरी जर विचारात घेतली तर 30 ते 60 किलोमीटर आहे. आता जे काही उल्हास नदी पाहिली आपण ठाणे जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात उल्हास नदी, जे काही कोकणातील सर्वात लांब नदी आहे ती कुठली आहे? उल्हासच आहे. किती आहे लांबी? 130 किलोमीटर आहे. 2 नंबरची जर लक्षात घेतली तर वैतरणा आहे, ते जवळपास ठाणे जर येते. बरोबर आहे. तिची लांबी किती आहे? 127 किलोमीटर आहे. किती आहे? 127. या वैतरणा आणि उल्हास नदीच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे तेथे रुंदी जर विचारात घेतली याची तर 95 ते 100च्या दरम्यान किलोमीटरच्या जवळ. किती? 95 ते 100 किलोमीटरच्या दरम्यान याची उंची रुंदी आढळून येते. 95 ते 100. पण कुठे? उल्हास ते वैतरणा नद्यांच्या दरम्यान. उल्हास नदीवर प्रश्न पेपरला आलेला आहे. उल्हास नदीच्या खोऱ्याजवळ एकूण कोकणाची रुंदी जर आपण विचारात घेतली तर किती किलोमीटर आहे? ते जवळपास 95 किलोमीटर येते. किती किलोमीटर? 95 किलोमीटर. सरासरी म्हटलं तर 30 ते 60, दक्षिणेकडे म्हटलं तर 35 किलोमीटर, उत्तरेकडे म्हटलं तर 100 किलोमीटर. उल्हास नदीच्या जर खोऱ्याच्या नजदीक आपण लक्षात घेतलं, जवळ जर ऑलमोस्ट क्लोजली जर त्याच्या लक्षात घेतलं तर जवळपास 95 ते 100 किलोमीटरच्या दरम्यान ते आपल्याला आढळून येईल. लक्षातच ठेवायचं. काय लांबी एकूण पाहिली आपण 720 किलोमीटर. रुंदी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची होते. आता यावरून एक कन्सेप्ट क्लिअर होते की दक्षिणेकडे रुंदी किती आहे? 35 किलोमीटर. वरती जाताना उत्तरेकडे किती रुंदी आहे? 100 किलोमीटर. म्हणजे कोकणाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत चालली की दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत चालली? दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे. यावरच वाक्य येणार आहे. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. कोकणाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते, कोकणाची रुंदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते, कोकणाची रुंदी दोन्हीकडे सारखीच आहे. वरीलपैकी योग्य योग्य ओळखा. अ ब क ड. दॅट्स इट. कॉन्सेप्च्युअल प्रश्न, कॉन्सेप्टच असणार आहे. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे. या सर्व गोष्टीवर आपली ही गोष्ट एक क्लिअर झाली, कॉन्सेप्ट क्लिअर झाली की कितीतरी प्रश्न क्लिअर होत असतात. लक्षात ठेवा. म्हणजे इकडे 35 आहे, इकडे जवळपास उत्तरेकडे गेलो तर 100 किलोमीटर होते. म्हणजे इकडून इकडे जात असताना याची रुंदी काय होईल? वाढत चालली. याची रुंदी वाढत चालली. म्हणून असं म्हटलं जाते की हा जो प्रदेश आहे हा चिंचोळ्या प्रकारचा प्रदेश आहे. अरुंद असा चिंचोळ्या पट्ट्याचा प्रदेश आहे. सर्व पद्धतशीर हे सर्व असं आपल्याला लक्षात ठेवायचं. पाहिजे रे भाऊ, बरोबर पाहिजे. समजून आला तुम्हाला काय म्हणतो मी? कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. ओके, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आता एकूण समुद्र किनारा जवळपास आपण किती किलोमीटर सांगत आहोत? 720 किलोमीटरचा समुद्र किनारा. एकूण जिल्हे किती आहेत? एकूण जिल्हे किती आहे कोकणात? पाहिजे. किती जिल्हे आहेत? ऑलमोस्ट जवळपास किंवा पूर्णपैकी 8 जिल्हे आहेत. किती आहेत? 8 जिल्हे. मग या 720 ला डिवाइड करावं लागेल. कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती किती सीमा लागलेली आहे, समुद्र किनारा लागलेला आहे ते पाहिजे. आपण तुम्हाला मी अगोदर सांगितलं आपण आता काय करणार आहोत? काय करणार आहोत? टेक ऑफ आहे की नाही? उड्याचं आहे आपल्याला. आता उड्याचं आहे, भ्यायचं नाही, हिम्मत ठेवायची, टेन्शन घ्यायचं. ठीक आहे. कारण इथून पुढे चालत असताना जसे तुमचे मित्र लोक अभ्यास करत असतील तसा अभ्यास नाही करावा लागत तुम्हाला. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सांगायचं नाही द्यायले आणि स्वतः करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. स्वतः आपलं जे आहे ते आपण करायचं. त्याचं काही ऐकायचं नाही, त्याला काही सांगायचं नाही. हा, तुम्ही जॉबवर लागल्यानंतर पूर्ण पुस्तकं वह्या तुमचं डोकं काढून त्याला देऊन द्या, काही फरक पडणार नाही. पहिले स्वतः यशस्वी. समजून आलं काय? आणि हिंमत भरपूर आहे तुमच्याजवळ. हिंमत भरपूर आहे. म्हणजे आता जी आपल्या विदर्भातील घडलेली घटना, बावळटपणा, निवड
आहे की नाही. पत्रोडची घटना आहे ना आताची, एका मुलीची घटना आहे ना. किती हिंमत म्हणायला लागते माहिती आहे का तुम्हाला? वाचत चला. हिंमत सांगतो ना मी तुम्हाला किती आहे तुमच्यामध्ये हिंमत. भामटे हो, फक्त ती हिंमत योग्य ठिकाणी यूज करावी लागते. ती स्ट्रेंथ योग्य ठिकाणी यूज करावी. बरोबर आहे की नाही. 2 दिवसापासून गायब भरून, 2 दिवसापासून घरून गायब. तिकडे जाऊन बाहेर जाऊन लग्न केलं, बाहेर जाऊन लग्न केलं आणि जावयाला फोन केला, मेसेज टाकलाय की माझं अपहरण झालं. बरोबर का नाही. एवढे सर्व आईवडिलांचे कष्ट, त्यावर एवढी सगळी तुमची हिंमत होते, एवढी सगळी हिंमत होते. बरोबर नाही काय. एवढी जर तुमची हिंमत होत असेल तर तुमच्याजवळ हिंमत किती आहे. फक्त बावळटपणा करण्यासाठी ती हिंमत नाही पाहिजे. हे असे काम तुम्हाला वाटलं एमपीसी नाही, ते नाही हो, ते नाही म्हणते आपल्याला जमतच नाही, मरतच तू डायरेक्ट. बरोबर का नाही. लक्षात येऊ लागलं तुम्हाला. हिंमतची गोष्ट सांगू. किती हिंमत आहे तुमच्यामध्ये की घर सोडून जाणे, 2 दिवस बाहेर राहणे, त्यातल्या त्यात खोटे मेसेज टाकले घरच्या लोकांना, त्यांना ते कोणत्या चिंतेत काय चिंतेत ते सर्व सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले फोटो तुझे की मुलगी हरवली कुठे दिसलेस सांगा, मुलगी हरवली कुठे दिसलेस सांगा. किती हिंमत झाली. बरोबर का नाही. एवढी सर्व हिंमत आहे ते फक्त तुम्हाला नालायकांना फक्त एका योग्य ठिकाणी यूज करावी लागेल ना. तेवढी हिंमत तुम्ही IAS क्लिअर करण्यात लावा ना, MPSC क्लिअर करण्यात लावा, डेप्टी कलेक्टर व्हा. मी तुम्हाला 10 वेळेस सांगत असतो की तुमचं जनरली सर्व लोकांसाठी की तुमचं प्रेम जर सक्सेस व्हायचं असेल तर पहिले तुम्ही सक्सेस पाहिजे ना. पहिले तुम्ही काय पाहिजे, सक्सेस पाहिजे. लक्षात येऊ राहिलं काय. आणि त्या भामट्या लोकांसाठी, अशा भामट्या मुलांसाठी आई वडील काय काय करतात आहे की नाही. आणि त्याच्यानंतरही त्यांना असं वाटते असं काही झालं, असं काही केलं, त्यांना असं वाटतं की आपली पूर्ण इज्जतच गेली आहे की नाही. म्हणजे मी तर नेहमी असं सांगितलं आई वडिलांना, त्या पाल्यांना किंवा त्या आई वडिलांना, पालक लोकांना तेवढंच सांगितलं, पॅरेंट्स लोकांना एवढंच सांगायचं आहे की नेमकं विचारच करणं सोडून द्यायचा भामट्या लोकांचा, विचारच सोडून द्यायचा. नाहीतर मग असं झालं तर मग आपली इज्जत राहणार नाही समाजात, किंवा मग आपल्याला मान खाली टाकून काही घेणं देणं नाही. त्यानं केलं ते केलं, तुम्ही काय केलं, तुमचे जेवढे कर्तव्य होते तुम्ही ते पार पडले चांगल्या प्रकारे. तुम्हाला मान खाली टाकून चालण्याचं काही घेणं देणंच नाही, राहायचं. बरोबर आहे की नाही. नाहीतर मग त्यांनी तसं ठेवा अगोदरपासूनच. समजत आहे काय. आता त्यांची चूक आहे ना, त्यांची चूक आहे. तुम्हाला ते सगळ्या गोष्टी वेळेवर देत आहे, ते हिमतीनं सगळे काम करताय. जो ड्रेस म्हटला तो ड्रेस, जो मोबाईल म्हटला जो मोबाईल, काय पैसे पाहिजे त्याला पैसे, ज्या कॉलेजमधले ऍडमिशन म्हटले त्या कॉलेजमध्ये, गाडी म्हटलं गाडी. बरोबर आहे की नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेवर भेटत आहे की नाही. तुम्ही भामटेपणा करताय. तुमच्यात हिंमत भरपूर आहे ना, फक्त ती योग्य ठिकाणी यूज झाली पाहिजे हिंमत. रिकामे कामं करण्यात हिंमत यूज होता कामा नये. बरोबर आहे की नाही. भरपूर सारी हिंमत आहे, मग ते हिंमत इथे यूज झाली पाहिजे आहे की नाही. नाही तर मग भीती एवढ्या डीपमध्ये एवढ्यावरती तसं नसतं. अभ्यास असाच करावा लागेल. लक्षात येत आहे काय. मग आपले जे काही आपल्यामध्ये स्ट्रेंथ आहे, आपल्यामध्ये जे काही पॉवर आहे, ते सर्व आपल्याला अशा ठिकाणी यूज करावं लागेल आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही काही करा ना. त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणी कदाचित सपोर्ट करत नसेल तर मी आव नाही, ते शब्द आहे आपला, मी करतो तुम्हाला सपोर्ट, काहीच काळजी नको बाबा. हो, विषयच नाही. मग कुठलीही गोष्ट असू दे, तुमच्या मनानं असू दे, माझ्या सपोर्टची आवश्यकताच नाही आहे. मी जरी शब्द देत असेल तरी माझ्या सपोर्टची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे होता नंतर काही घेणदेणच नाही आहे कोणाचं, काहीच घेणदेण नाही. आई वडील काही म्हणणार नाही, कोणीच काही म्हणणार नाही. मग ती कुठलीही गोष्ट असो, फक्त आपल्याला यशस्वी व्हावं, त्यानंतर बाकीचे कामं होत आहे की नाही. असे भामटे लोक आपल्याजवळ आले पाहिजे. आपण सारखे करतोय बातच, लगेच सारखे होतात, ते टेन्शन नाही. आपल्याजवळ बातच सारखे होतात. समजून राहिलं तुम्हाला. लक्षात ठेवा. बरोबर लक्षात येत आहे. आता हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पाहिजे मग आता जिल्हे एकूण जर 8 विचारात घेतले आपण, महाराष्ट्रातील जर जिल्हे आपण जवळपास, कोकणातील जर जिल्हे आपण लक्षात घेतले तर जवळपास 8 जिल्हे आहेत. किती जिल्हे, 8 जिल्हे. रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर व उपनगर, ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग. बरोबर आहे. ओके, अशा प्रकारचे 8 झाले जिल्हे. एकूण कोकणात किती जिल्हे आहेत, 8 जिल्हे आहेत. या 8 जिल्ह्यामध्ये हे 720 किलोमीटर अंतर आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्याला किती समुद्र किनारा लागलेला आहे. त्यानुसार मग वेगवेगळे इफेक्ट पडतात. वेगवेगळ्या ठिकाणी जेवढा समुद्र किनारा लागला असेल तेवढ्या प्रमाणात तिथला व्यवसाय वाढेल, तेवढ्या प्रमाणात तिथले बीच व्यवसाय वाढतील, तेवढ्या प्रमाणात तिथलं पर्यटन वाढेल.
बरोबर आहे. तेवढ्याच प्रमाणात तेवढी मच्छीमारी वाढेल, तेवढ्या प्रमाणात तिथे बंदरांचं जास्त प्रमाणात उद्योग चालेल. लक्षात ठेवता. म्हणून आपल्याला हे लांबी रुंदी किंवा मग समुद्र किनारे शिकणं खूप महत्त्वाचं असते. लक्षात ठेवा. मग रत्नागिरीला कोकणात एकूण पूर्ण कोकणाचा 720 जर विचार घेतला तर सर्वात जास्त समुद्र किनारा कशाला लागलेला असेल तर किती? 237 किलोमीटरचा. पाहिजे रे बॉस, 720 किलोमीटर पैकी 237 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलाय रत्नागिरीला. त्यानंतर लागला रायगडला. त्यानंतर कशाला लागला? रायगड. किती किलोमीटर? 122. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगरला किती? 114. ओके. त्यानंतर ठाणे पालघरला 127. किती? 127 किलोमीटर. त्यानंतर सिंधुदुर्ग 120 किलोमीटर. त्यानंतर रायगड पाहिला आपण 122 किलोमीटर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर 114 किलोमीटर. जेव्हा आपण यांचं समेशन करू, जेव्हा यांची आपण बेरीज करू, लक्षात येईल आपल्या एकूण समुद्र किनारा 720 आपल्याला भेटून जाईल. पाहिजे आता सिक्वेन्सने मांडल्याबरोबर आपल्या सर्व ते लक्षात येऊन जाईल. काय बरोबर? रत्नागिरी 237 सर्वात जास्त समुद्र किनारा. 2 नंबरला म्हटलं तर ठाणे पालघर 127 किलोमीटर. 3 नंबरला म्हटलं तर रायगड 122 किलोमीटर. 4 नंबरला म्हटलं तर सिंधुदुर्ग 120 किलोमीटर. त्यानंतर म्हटलं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर 114 किलोमीटर. अशा प्रकारचा हा पूर्ण समुद्र किनारा डिवाइड झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा जर लक्षात घेतला तर 720 किलोमीटर आहे आणि 720 चं आपण डिवायडेशन जर केलं, त्याचं जर आपण विभाजन केलं तर अशा प्रकारे ते विभाजन होते. ठाणे पालघर एकत्रित यासाठी घ्यायचा कारण ठाणेपासूनच पालघर निर्माण झालेला आहे. त्याचा अजून समुद्र किनारा एक्झॅक्ट अजून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही, हे लक्षात ठेवायचं. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? सर्वात जास्त आहे रत्नागिरी 237 किलोमीटर. 2 नंबरचा म्हटलं तर रायगड. पाहिजे रायगड नाहीये, पालघर ठाणे. तुमचा आहे पालघर ठाणे 127. 3 नंबर रायगड 122. 4 नंबर सिंधुदुर्ग 120 आणि 5 नंबर मुंबई शहर व मुंबई उपनगर 114 किलोमीटर. लक्षात येत आहे? तर पूर्ण समुद्र किनारा आपला सर्व हा समुद्र किनारा आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पाहिजे रे बाबा. बरोबर. आता आपण समुद्र किनारा पाहिला, किनारपट्टी पाहिली, उत्तर ते दक्षिण लांबी पाहिली, पूर्व ते पश्चिम रुंदी पाहिली. लक्षात येत आहे? सरासरी रुंदी पण पाहिली. आता पाहिजे आपल्याला उंची. काय पाहिजे? उंची पाहिजे. कोकण किनारपट्टीची उंची किती आहे उंची ते पाहिजे. आता जेव्हा आपण पश्चिमेकडे येऊ कोकण किनारपट्टीला, म्हणजे जवळपास समुद्र किनाऱ्याचा जो भाग आहे, समुद्र किनाऱ्यापाशी जवळ लगेच एकदम समुद्र किनाऱ्याला लागून जो भाग आहे, त्या भागाची जर उंची आपण लक्षात घेतली तर ते जवळपास 15 मीटर आहे. किती आहे? 15 मीटर. या समुद्र किनाऱ्यालगतच्या भागाची जर उंची लक्षात घेतली या कोकण किनारपट्टीची तर किती आहे? 15 मीटर. आणि आपण इकडली जर उंची लक्षात घेतली, या इथली जर लक्षात घेतली, सह्याद्री पर्वताच्या काठावरची, सह्याद्री पर्वताला लागून असलेल्या कोकण किनारपट्टीची जर उंची लक्षात घेतली तर ती जवळपास आहे 250 किती मीटर. किती उतार असेल? इकडे डायरेक्ट 250, इकडे डायरेक्ट 15. म्हणजे असं होईल ना, तो रेशो असाच तयार होणार डायरेक्ट. राईट. किती उतार होणार? म्हणून सांगितलं होतं तुम्हाला मी जेव्हा आपण नदी प्रणाली शिकलो तेव्हा की हा जो उतार आहे हा खूप वेगवान आहे, म्हणून इथल्या नद्या खूप वेगाने वाहत असतात. कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी जर गेलो तर कोकण किनारपट्टीची सरासरी किंवा मग जास्तीत जास्त उंची किती आहे? 250 मीटर आहे. उंची मीटर मध्ये मोजली जाते, किलोमीटर टाकसाल काय? नाही. 250 मीटर. आणि आपण अरबी समुद्राच्या काठावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जर आलो तर त्याचीच उंची जवळपास 15 मीटर आहे. म्हणजे एवढा सर्व तफावत आहे, एवढी सर्व तफावत आहे. म्हणून हा जो उतार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वेगवान उतार आहे. इथल्या नद्याही खूप वेगवान प्रमाणात वाहतात, याच कारणाने वाहतात. लक्षात येत आहे? पाहिजे. आपण जेव्हा समुद्र किनाऱ्यावरून, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून जेव्हा आपण सह्याद्रीकडे पाहतो तेव्हा सह्याद्री हे कडेसारखं, भिंतीसारखं दिसते. कसं दिसते? जशी भिंत उभी केली आहे असं दिसणार. पण आपण त्याच वेळी जर इकडून पाहू, पूर्वेकडून जर सह्याद्रीला पाहू तर असे कुठल्याच प्रकारचं काहीच आढळून येणार नाही. कारण याचा उतार जो आहे, याचा जी काही उंची आहे थोडी वाढत गेलेली आहे. एका दमात अशी उंची वाढत गेलेली नाही. मग इकडून आपल्याला जाणवणार,
इकडून येताना इकडून पाहताना आपल्याला सह्याद्री जाणवणार नाही, कारण काही काळानंतर इथून चालत असताना हा जो महाराष्ट्र पठार आहे याचं विलीनीकरण कशात झालंय, सह्याद्रीमध्ये विलीनीकरण झालेलं लक्षात ठेवा. त्या कारणाने इकडून आपल्याला काही दिसणार नाही, परंतु आपण जर समुद्र किनाऱ्याच्या भागाकडून पाहिलं किंवा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून पाहिलं तर ही पूर्णचं पूर्ण जे काही सह्याद्री आहे हे काय दिसते आपल्याला, भिंतीसारखं कडेसारखं दिसते. लक्षात ठेवा, कडेसारखं दिसते. ओके, आता हे झाली उंची. आता हा पूर्णचा पूर्ण जो प्रदेश आहे इकडे उंची जास्त आहे इकडे उंची कमी आहे, अशा प्रकारचा इफेक्ट कशामुळे निर्माण झाला असेल, काय कारण असावं, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग. काय प्रस्तरभंग, कोण कोण करते प्रस्तरभंग, नद्या, बरोबर आहे, वादळ, म्हणजे वरची माती खाली वाहून येणे, प्रस्तरभंग होणे, त्याची माती निघणे, ते माती वाहून खाली येणे आणि ते साचणे, यालाच प्रस्तरभंग म्हणतील. किंवा त्याचा क्षण होणे, किंवा जो सह्याद्री पर्वत आहे काय होणे, अपक्षरण होणे, बरोबर आहे, ते माती तयार होऊन पुढे येणे, अशा प्रकारचा भाग. लक्षात ठेवा, म्हणजे या कोकण किनारपट्टीची पूर्ण निर्मिती जर आपल्या विचारात घेतली आपण तर ती कशामुळे झालेली आहे, त्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन, काय होऊन, प्रस्तरभंग, सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंगातून कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. आता प्रस्तरभंग होणे म्हणजे सह्याद्री मधले दगड गोटे माती सगळं इकडे येणे, म्हणजे मोठ्या प्रमाणात हा जो भाग आहे हा दगड गोट्यांचा खडकाळ भाग असेल. लक्षातच घ्यायचं, या सर्व गोष्टीवरून इकडे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा जो भाग असेल हा पूर्णचा पूर्ण खडकाळ आहे. कुठला आहे, खडकाळ. कारण उतार जास्त असल्या कारणाने इकडली माती, इकडले गोटे, इकडले दगड, इकडले खडक हे पूर्ण मोठ्या प्रमाणात इकडे येऊन साचत असते. इकडे तसं राहणार नाही, कारण इकडे उतार नाही, हे गोटे जास्त पुढे जाऊ शकणार नाही, हे खडक जास्त पुढे जाऊ शकणार. लक्षात येत आहे, म्हणजे या कोकण किनारपट्टीची पूर्ण निर्मिती जी आहे ती प्रस्तरभंगामधून झालेली आहे. कशामधून झालेली आहे, प्रस्तरभंगामधून झालेली आहे. लक्षात ठेवा, म्हणूनच तिला रिया प्रकारची समुद्र किनारा असं म्हटलं जाते. महाराष्ट्राचा समुद्र किनारा जर आपण कोकण किनारपट्टी जर लक्षात घेतली तर कुठल्या प्रकारची आहे, रिया प्रकारची आहे. का रिया प्रकारची आहे, कारण आता पाहिजा रिया प्रकारची समुद्र किनारा याच्याशी संबंधित संकल्पना आहे. ती रिया का म्हटली जाते, तर येथे समुद्र किनारा लगेच जो भाग आहे तो नेहमी लाटांच्या भरती ओहोटीमुळे खचत चाललाय. काय होत चाललाय, खचत चालला. परंतु काही काळानंतर जे वाळू असेल, समुद्रातील काही गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व काठावर येतात आणि ते जे काही खचलेला भाग असेल तो आणखी भरण्याचे प्रयत्न केले जातात. हे लक्षात ठेवा. रिया प्रकारचा, कोणत्या प्रकारचा, आता रिया ही संकल्पना काय आहे, कशी आहे, कुठून उत्पन्न झाली याचा विचार करत बसायचा नाही. परंतु महाराष्ट्राचे जे काही समुद्र किनारा आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, रिया प्रकारचा आहे. एवढं तरी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पद्धतशीर आपल्याला हे सर्व लक्षात ठेवावं लागेल. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला, पाहिजे. आता हे सर्व करत असताना उंचीनुसार आपण सांगितलं मी तुम्हाला की कोकणाची उंची जर आपण इकडे समुद्र किनाऱ्या लगत लक्षात घेतली तर 15 मीटर आहे आणि इकडे जर आपण लक्षात घेतली किती मीटर आहे, 250 आहे, 250 मीटर आहे. किती आहे, 250. हा जो कमी उंचीचा भाग आहे याच्यासाठी एक नाव आहे आणि हा जो जास्त उंचीचा भाग आहे याच्यासाठी एक नाव आहे. हा जो कमी उंचीचा भाग आहे याला म्हणतात खलाटी. काय म्हणतात, खलाटी. काय म्हणतात, लेखभरला प्रश्न आलेला आहे याच्यावरचा. सह्याद्री कोकण किनारपट्टीचा समुद्रालगतच्या भागास काय म्हणतात असा प्रश्न आलेला आहे. याला म्हणतात खलाटी. खलाटी म्हणतात रे, खलाटी. आणि हा जो पुढचा इकडला उंच भाग आहे सह्याद्रीच्या पायथ्या लगतचा भाग आहे याला म्हणतात वलाटी. तुमचा म्हणतात वलाटी. खलाटी आणि हो याच्यात मोठं कन्फ्युजन होते. इकडलं तिकडे वलाटी, खलाटी इकडे तिकडे होऊ लक्षातच ठेवायचं. खलाटी आणि वलाटी लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला. आता हे कसे लक्षात ठेवायचे, खलाटी वलाटी कसं लक्षात ठेवायचं. ऑप्शन मध्ये खलाटी असते वलाटी असते रे बा. मग खलाटी वलाटी लक्षात कसं ठेवायचं. एका काहीतरी आपल्याला खालचा भाग वरचा भाग. बरं, ख वरून लक्षात ठेवायचं रे बा. ख वरून आणि व वरून लक्षात ठेवायचं ना. खालचा भाग आणि वरचा भाग. खालचा भाग म्हणजे कमी उंचीचा भाग आणि वरचा भाग म्हणजे जास्त उंचीचा. एवढं तर लक्षात राहू शकते सोप्या पद्धतीत. दॅट्स इट. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला, खलाटी आणि समुद्र आलं. या दोन संकल्पना महत्वाच्या जे पेपर मध्ये आलेल्या आहेत, जे पेपर मध्ये येतीलच पुढे.
ओके, आता प्राकृतिक दृष्ट्या आपण हा महाराष्ट्राचा भाग पाहतो, परंतु याही भागाचे अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दोन भाग केलेले आहेत, एक उत्तर कोकण आणि एक दक्षिण कोकण. आता प्राकृतिक दृष्ट्या काहीतरी वैशिष्ट्य असेल म्हणून याच भागाचे दोन विभाजन केलेले आहे. उत्तर कोकण मध्ये जर आपण विचारात घेतलं तर रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे. पाहिजा उत्तर कोकण, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या 5 जिल्ह्यांचा समावेश उत्तर कोकण. उरले किती? दोनच उरले. आता किती उरले? दोनच उरले. कुठले कुठले? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. अशा प्रकारचे हे दोन हे येतात दक्षिण कोकण मध्ये. आता याचे दोन भाग का पडले, कशा प्रकारे पडले, तर आपण जेव्हा या उत्तर कोकणाचा विचार करतो, उत्तर कोकण प्राकृतिक दृष्ट्या सपाट आहे. कसा आहे? सपाट आहे. हा जास्त खडकाळ भाग आढळून येणार. पण दक्षिण कोकण मध्ये जर आपण गेलो तर इकडे टेकड्यांचा प्रदेश आढळून येईल. हा प्रदेश पूर्णचा पूर्ण खडकाळ, मोठ्या फार प्रमाणात खडकाळ आढळून येईल. हा दक्षिण कोकण. दक्षिण कोकणचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे खडकाळ आहे, आणि उत्तर कोकणचा जर आपण विचार केला तर हा पूर्णपणे सपाट प्रदेश, थोड्याफार प्रमाणात डोंगरा विंगरा अशा प्रकारचे आढळून येतील, परंतु मोठ्या प्रमाणात आढळून येणार. पण दक्षिणेकडे जर आपण आलो तर मोठ्या प्रमाणात खडकाळ प्रदेश आढळून येईल. तिथली मृदा खडकाची आहे, लक्षात ठेवा. आणि वरती जाऊ आपण तर थोड्याफार प्रमाणात मैदानी प्रदेश, सपाट प्रदेश आपल्याला आढळून, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जसं जसं आपण पुढे जाऊ इकडे खडकाळ प्रदेशामध्ये इकडे जांभी मृदा आढळून येणार आहे, आणि इथे इकडे थोड्याफार प्रमाणात मैदानी प्रदेश आहे म्हणून इकडे तांबडी मृदा असेल, काळी मृदा असेल, जे बेसॉल्ट पासून बनलेली असेल, अशा प्रकारचं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यामुळे दोन भाग पडलेले आहेत. त्या वैशिष्ट्यामुळे दुसरं वैशिष्ट्य असेल पर्जन्य. दुसरं वैशिष्ट्य काय? पर्जन्य. कारण जेव्हा महाराष्ट्रात किंवा भारताचा विचार न करता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, जेव्हा आपल्याकडे कोणते वारे येतात, कोणत्या वाऱ्याने पाऊस पडतो आपल्याकडे? नैऋत्य मोसमी पासून. ईशान्य मोसमी पासून पडत नाही, पडते पण जास्त पडत. लक्षात ठेवा, नैऋत्य मोसमी वारे म्हणजे या दिशेने वारे जेव्हा येतात ते सर्वात प्रथम असे सिंधुदुर्गच्या जवळपास येऊन पोहोचतात आणि येथे मोठ्या प्रमाणात पाणी देतात. इकडे जात असताना त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होते, म्हणून इकडे जात असताना पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे पावसाचं, पर्जन्याचं प्रमाणही कमी 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 होत जाते. म्हणजे कोकणात पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे काय होत जाते? कमी होत जाते, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होते? वाढत जाते. काय होत जाते? वाढत जाते. पद्धतशीर लक्षात ठेवायचं हे सर्व. लक्षात ठेवलं काय म्हणतो मी तुम्हाला? हो, लक्षात येत आहे काय? हा, पाहिजे बरोबर. सर्व गोष्टी पद्धतशीर आपल्या लक्षात आल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून या कोकणाचे जे आहे ते दोन भाग पाडलेले आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. समजून आलं का काय म्हणतो मी तुम्हाला? नक्की लक्षात येत आहे काय? पद्धतशीर पहा. कोकणात जिल्हे किती एकूण? हो, 8 वाले हो. किती आहेत? 7 जिल्हे आहेत. किती आहेत? 7 आहेत ना? पाहिलं ना? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 7 आहेत ना? हा, मग 8 नका करू. 7 जिल्हे. किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. लक्षातच ठेवायचं. 8 तिकडे मराठवाडा आहेत ना, ते सर्व पाहिलेलं. लक्षात येत आहे काय काय म्हटलं मी तुम्हाला? कशा कशा प्रकारची रचना आहे याची समजलं का तुम्हाला? कोकणाची काय सुटलं याच्यातलं कोकणातलं? नक्की सांगा. बाकी उद्योग असतील, पर्जन्य असेल, मृदा असेल, त्याचा एक वेगळा सेक्टर आपण वेगळा एक पोर्शन समजून घेऊ. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, ते आपल्याला पोर्शन वाईज पुढे जायचं आहे. हे लक्षात येऊ राहिलं तुमच्या? नक्की लक्षात येऊ राहिलं काय? पद्धतशीर पहा. समजून राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला? काय झालं? ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सर्वचं सर्व समजून घ्यायचं आहे. हे होतं कोकण. याच्या व्यतिरिक्त काही सुटलं का सांगा? याच्या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीशी संबंधित काही शिकायचं सुटलं का? प्राकृतिक दृष्ट्या म्हणतो मी तुम्हाला, प्राकृतिक दृष्ट्या काही शिकायचं सुटलेलं आहे काय? काय वाटते? पटकन. याच्या व्यतिरिक्त काही काय असते? एखाद्याच्या मधली कमी काढत असताना त्या गोष्टीचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास असला पाहिजे, तेव्हा आपण एखाद्या गोष्टीत काहीतरी राहिलंय, काहीतरी सुटलं हे ओळखू शकू ना, बरोबर का नाही? म्हणून मी नेहमी सांगतो की जे शिकायचं असेल ते पहिले वाचून यायचं. ते काय करावं लागेल? पहिले तुम्हाला वाचून यावं लागेल, म्हणजे जेणेकरून आपण ते इकडे सुटणार, जेणेकरून ते या लोकांपर्यंत पोहोचतील जे व्हिडिओ पाहतील त्या लोकांपर्यंत. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा.
पद्धतशीर सर्व गोष्टी पद्धतशीर लक्षात ठेवा. समजून आलं का काय म्हणतो मी तुम्हाला? कोकण किनारपट्टी, कोकण किनारपट्टी किंवा कोकणाची एकूण जर आपण उत्तर दक्षिण लांबी जर लक्षात घेतली तर 720 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? 720 किलोमीटर. उत्तरेकडची सीमा कुठली नदी निश्चित करते आणि दक्षिणेकडची सीमा कुठली नदी निश्चित करते? तेरेखोल. उत्तरेकडचं सर्वात उत्तरेकडचं कोकणातील ठिकाण कुठलं? डहाणू. आणि दक्षिणेकडचं सर्वात ठिकाण म्हटलं तर वेंगुर्ला. बरोबर आहे? पाहिजा बरोबर, लक्षातच ठेवायचं. बरोबर आहे. त्यानंतर रुंदी जर आपण सरासरी विचारात घेतली कोकणाची तर किती? 30 ते 60 किलोमीटर. परंतु उत्तरेकडील जर रुंदी विचारात घेतली तर 100 किलोमीटर आणि दक्षिणेकडील जर रुंदी विचारात घेतली तर म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना रुंदी काय होणार आहे? कमी होत जाणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना वाढत जाणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाणार आहे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाणार आहे. पद्धतशीर कन्फ्युजन करायचं नाही. ओके. समुद्र किनाऱ्याचा जवळचा जो भाग आहे कोकण किनारपट्टीचा त्याला काय म्हणतात? खलाटी. काय म्हणतात? खलोट नाही, खलाटी. काय म्हणतात? खलाटी. आणि जो काही आपला सह्याद्रीच्या पायथ्यापासचा भाग आहे कोकण किनारपट्टीचा त्याला काय म्हणतात? बलाटी म्हणतात. काय म्हणतात? बलाटी. काय? बलाटी. बरोबर. पद्धतशीर हे सर्व आपलं लक्षात राहिलं. समजत आहे काय म्हणत मी तुम्हाला? नक्की पाहिजे. ओके. त्यानंतर आपण पाहिलं दोन ठिकाणं पाहिल्यानंतर आपण पुढचं पाहिलं की जवळपास आपण समुद्र किनारा जर लक्षात घेतला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? 720 किलोमीटरचा एकूण समुद्र किनारा आहे महाराष्ट्राला लागलेला. किती किलोमीटर समुद्र किनारा? 720 किलोमीटर समुद्र किनारा. आणि त्याला जर आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जर डिवाइड केलं तर लक्षात येऊन जाईल आपल्या कुठल्या जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. बरोबर आहे. मग आता कुठल्या जिल्ह्याला समुद्र किनारा कुठला लागला आहे? सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरी. किती किलोमीटर? 237 किलोमीटर. त्यानंतर 2 नंबर ठाणे पालघर. किती किलोमीटर? 127. त्यानंतर 3 नंबर रायगड. किती किलोमीटर? 122. त्यानंतर सिंधुदुर्ग. किती? 120. त्यानंतर मुंबई शहर. किती? 114 किलोमीटर आहे. समजत आहे काय म्हणतो? लक्षात येत आहे? हो, लक्षात येत आहे का तुमच्या? हो, पाहिजे बरोबर. ही होती आपली कोकण किनारपट्टी. काय होय? कोकण किनारपट्टी. बरोबर. योग्य ठिकाणी यावं आपण आता. मॅपिंग बरोबर आहे. जिथे होतं तिथे जाऊ. समजून राहिलं? कोकण. लांबी रुंदी लक्षात राहिली पाहिजे. उंची सांगितली मी तुम्हाला. उंची सांगितली, लक्षात आली उंची. काय झालं? ठीक आहे. कुणीकडे उंची वाढत जाते हे लक्षात आलं पाहिजे. सर्व गोष्टी सरासरी असेल किंवा मग एक्झॅक्ट असेल ते सर्व आपल्या पद्धतशीर लक्षात आलं पाहिजे. ओके. समजलं कोकण? नक्की समजलं? काही प्रॉब्लेम? काही सुटलं असेल 2 मिनिट विचार करा. निश्चिंत राहा. जर मी सांगितलं निश्चिंत राहा.
लक्षात येते काय म्हणतो? लक्षात आलं हे सर्व? आता याच्या व्यतिरिक्त पॉईंट महत्वाचे आणखी 2-3 पॉईंट लक्षात ठेवा की एकूण कोकणाचं जर आपण क्षेत्रफळ लक्षात घेतलं, एकूण कोकणाचं जर क्षेत्रफळ लक्षात घेतलं, या कोकणाचं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? 30,77 13 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी कोकणाचं क्षेत्रफळ जर आपण लक्षात घेतलं तर जवळपास आहे 3,394. किती आहे? 3,394 चौरस किलोमीटर. 3,330 नाही, मग काय महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ कोण दाखसान का कोकणाचं आहे? 3,394. किती नक्की? किती 394? 3,394 किती? 3,394. 3,394 पाहिजे जे लिहिलं तेच आहे. 3,394 चौरस किलोमीटर एकूण कोकणाचं क्षेत्रफळ आहे. आता कोकणाचं वैशिष्ट्य असं, मी तुम्हाला अगोदरच आपण जेव्हा नदी प्रणाली शिकलो तेव्हा सांगितले की इथला उतार जो आहे तो खूप तीव्र प्रमाणात असल्या कारणाने इथल्या नद्या खूप वेगवान वाहतात. वेगवान वाहल्यामुळे त्याच्यामुळे काय होते? मुखाजवळ तयार खाड्या तयार करतात, म्हणजे खाड्याही तयार होतात. खाड्यांचा आपण क्रम पाहिलेला पूर्णचा पूर्ण, बरोबर आहे? डहाणू, दतिविरा, वसई, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली, तेरेकोट हा पूर्णचा पूर्ण क्रम पाहिलेला आहे. त्यानंतर नद्यांचा क्रम पाहिलेला आहे आपण. नद्या पाहिल्या, त्यानंतर खाड्या पाहिल्या, कुठल्या नदीवर कोणती नदी आहे हे पण पाहिलेलं आहे. म्हणजे खाडी हे कोकण किनारपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर महत्वपूर्ण दुसरं वैशिष्ट्य असं की येथे पोर्ट आहे. वी हॅव 49 पोर्ट्स. किती? आपल्या महाराष्ट्राकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जवळपास 49 पोर्ट आहेत, बंदरे आहेत. किती बंदरे आहेत? 49 बंदरे आहेत. त्यापैकी 2 महत्वपूर्ण बंदरे जर आपण लक्षात घेतली, महत्वपूर्ण जिथून भारतातील सर्वात जास्त व्यवहार चालले जातात, एक म्हटलं तर एक नैसर्गिक बंदर आहे मुंबई, जे नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेलं आहे. ते तयार करण्यासाठी कुठलं काही करावं लागलं? मुंबई बंदर. लक्षात ठेवा. परंतु त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ताण वाढू लागला. मोठ्या प्रमाणात उद्योग इकडला पूर्णचा पूर्ण पश्चिमेकडील देशांकडून जो काही समुद्र किनाऱ्यावरील उद्योग होता किंवा व्यवसाय होता तो पूर्णचा पूर्ण समुद्र मार्गाने चालायचा. त्या कारणाने मुंबई बंदरावरचा काय वाढू लागला? कामाचा व्याप वाढू लागला. त्यावरचा ताण कमी करण्यासाठी मग नंतर रायगडमध्ये, कुठे? रायगड, नावाशेवा. कुठे? नावाशेवा. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल पोर्ट म्हटलं तरी JNPT जवाहरलाल नेहरू आहे की नाही? नावाशेवा. कुठे? नावाशेवा रायगड येथे एक आधुनिक बंदर, संगणकीकृत बंदर उभारण्यात आलं. पूर्णपणे संगणकीकृत भारतातील पहिलं बंदर जर म्हटलं, आधुनिक पहिलं बंदर जर म्हटलं आणि आधुनिक सोयी सुविधांनी उद्युक्त पहिलं बंदर जर म्हटलं भारतातलं, तर ते नावाशेवा रायगड जिल्ह्यात उभारण्यात आलं. मुंबईच्या बाजूला लगेच, म्हणजे मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी, मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी ते उभारण्यात आले. हे 2 महत्वपूर्ण बंदरे. असे भरपूर बंदरे आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं की या समुद्र किनाऱ्यावर किंवा मग कोकण किनारपट्टीवर जवळपास 49 जवळपास 49 बंदरे आहेत. बरोबर का नाही? लक्षात ठेवा. आता 49 मध्ये एक 2 इकडे तिकडे होत असेल, कारण नवीन मागे जुने होत असतील. परंतु आपण नवीन एडिशन मधून सर्व अपडेट राहत असतो नेहमी. त्या कारणाने 49 मध्ये कुठल्या प्रकारची आता तरी चूक होणार नाही. पुढे एखाद्या 1-2 वर्षांना, 2-4 वर्षांना, 5-6 वर्षांना, 10 वर्षांना बंदर वाढेल तर वाढेल. तोपर्यंत तुम्ही नोकरीवर लागता रे बा, काळजी करू नका. ठीक आहे? येथे राहिले तर मग तिकडे गेले तर, पुढे गेले तर मला माहित नाही. लक्षात राहू. तुमच्या किती बंदर? 49. 49 बंदरे आहेत. किती बंदरे आहेत? 49 बंदरे आहेत. त्यापैकी 2 महत्वपूर्ण बंदरे मी तुम्हाला सांगितले. एक नैसर्गिक आहे आणि एक आर्टिफिशियल आहे, जे कृत्रिम आहे, जे तयार केलेलं आहे. नावाशेवा बंदर तयार केलेलं आहे आणि मुंबई जे आहे ते नैसर्गिक दृष्ट्याच तेथे तयार झालेलं आहे ऑलरेडीच. लक्षात ठेवा. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? लक्षात ठेवा. हे बंदर हे एक वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं. लक्षात येते. त्यानंतर बेटे. आता बेटे आपल्या आजूबाजूला आहे, परंतु त्यांना वेगवेगळे नाव आहेत. त्याचं काही आपल्याला सध्या महाराष्ट्राच्या रचनेमध्ये शिकण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा आपण भारताची प्राकृतिक रचना शिकू तेव्हा प्राकृतिक विभाग म्हणून बेटे हा वेगळाच भाग शिकावा लागतो. त्या कारणाने आपल्याला आता शिकायची आवश्यकता नाही. याच्यातलं त्याच्यात करायचं नाही. अभ्यास करत असताना वेगवेगळे पाठ वेगवेगळे ठेवायचे, वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा. एक पाठ शिकत असताना दुसऱ्या पाठचा कधीच विचार करायचा नाही, मग ते खिचडी होती. लक्षात येत आहे? पाहिजे बरोबर. म्हणजे पहिलं पाहिलं आपण महत्वाचं की खाड्या हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे कोकण किनारपट्टीचं. दुसरं पाहिलं आपण महत्वाचं बेटे, बरोबर आहे, पोर्ट आहे. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य सागरी किल्ले आहेत. कोणते किल्ले आहेत? सागरी किल्ले. म्हणजे शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्रात इकडे पर्वतरांगेतच किल्ले बांधले, महाराष्ट्रातील पर्वतावरच किल्ले बांधले अशातला भाग नाही. समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवणारं कोणतरी हवं होतं. कारण आपल्या मराठ्यांकडे, आपल्या लोकांकडे, शिवाजी महाराजांकडे आरमार पण होता.
बरोबर आहे की नाही. इकडे नेव्ही, आपण ज्याला नेव्ही म्हणतो आता, हो ते पण होतं. कारण शत्रू कुकडून आपल्यावर आक्रमण करेल याची काय खात्री नसते. मग समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी इकडे मग सागरी किल्ले पण बांधण्यात पेपरमध्ये आलेले आहे. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला किल्ला कोणता महाराष्ट्रातला आले, समजलं पाहिजे. त्यासाठी सागरी किल्ले लक्षात आले पाहिजे. सागरी किल्ले आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यापैकी 3 तर दुर्गच आहेत. कुठले कुठले? एक सिंधुदुर्ग नावाला सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे. 3 किल्ले आहेत. सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग 3 ते किल्ले आहेत. बरोबर आहे. पण मी आता प्रश्न तुम्हाला असा केलाय की प्रश्न पेपरमध्ये असा आलेला आहे की चारही बाजूनी वेढलेला प्रदेश किंवा वेढलेला किल्ला कोणता, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला किल्ला कोणता, पूर्णपणे समुद्र असलेला किल्ला कोणता, कुठला आहे? कुठला असला पाहिजे? जंजिरा आहे काय? नाही आहे. पण जंजिरा किल्ला आहे बाबरे, समुद्र सागरी किल्ला आहे जंजिरा. पुढे कुठले किल्ले? वसईचा किल्ला आहे. कोणता किल्ला आहे? ठाणे मधला वसईचा किल्ला आहे. अजून कुठला किल्ला आहे? कर्नाळा की नरनाळा? कर्नाळा. कोणता आहे? अर्नाळा की कर्नाळा की नरनाळा? हो, 3ही किल्ले आहेत बा महाराष्ट्रातले होय. अर्नाळा, नरनाळा, कर्नाळा. हो, इकडे कोणता आहे आपल्या अकोला जिल्ह्यात? नरनाळा. पाहिला नाही का तुम्ही? गेले नाही का कधी? नाही, जाऊ नका, टेन्शन काही घेऊ नका. समजून आलं काय? कर्नाळा कुठे? कोल्हापूरले आहे. कोल्हापूर पुणेच्या जवळपास कर्नाळा, पन्हाळा माहिती आहे. आणि एक आहे अर्नाळा. कोणता आहे? अर्नाळा. असे 3 किल्ले आहेत. 3ही किल्लेच होय. 3ही किल्लेच आहेत. लक्षात येते तुम्हाला काय म्हणतो मी तुम्हाला? अर्नाळा किल्ला. ओके. अर्नाळा, वसई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे जे किल्ले आहे हे पूर्णचे पूर्ण सागरी किल्ले आहेत. यापैकी वसईचा जो किल्ला आहे हा पूर्णपणे सागरी किल्ला आहे. पूर्णपणे चारही बाजूनी पाण्याने वेढलेला सागरी किल्ला आहे, वसईचा किल्ला. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? आणि हा प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे. म्हणजेच आपली जी काही कोकण किनारपट्टी आहे त्याचं हेही एक वैशिष्ट्य आहे, सागरी किल्ले. त्यावेळेस शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी सागरीय भागात ती किल्ले उभारण्यात आले होते. ते आताही अस्तित्वात आहेत मोठ्या प्रमाणात. रायगडचा किल्ला आहे परंतु तो समुद्रालगत नाहीये, हेही लक्षात ठेवायचं. सागरी किल्ले एकदम समुद्राच्या काठावर, त्याच्या आजूबाजूला पाणी असेल समुद्राचे, असे किल्ले. त्यापैकी दुर्ग 3 लक्षात ठेवायचे. एक वसई लक्षात ठेवायचं, अर्नाळा लक्षात ठेवायचा, एखादा अजून असेल तोही लक्षात ठेवायचा. बरोबर आहे की नाही? कुलाबा आहे, रायगडमध्येच आहे. कुलाबा बंदर आहे जसना. कुलाबा काय आहे? बंदर आहे. ओके. रायगडलाच कुलाबा म्हटलं जात होतं पहिले. रायगडचंच नाव कुलाबा होतं अगोदर. प्राचीन काळात रायगडलाच कुलाबा म्हटलं जात होतं. नंतर मग त्याचं कुलाब्याचं रायगड नाव करण्यात आलं. परंतु त्याचं ठिकाण जे आहे कुलाबा ते तसंच राहिलं. त्या किल्ल्याचंही नाव तसंच. समजून आलं काय म्हणतो? पाहिजे बा. हे होय आपली कोकण, महाराष्ट्राचा पहिला प्राकृतिक भाग कोकण. समजून आला काय? की डोक्याच्या वर चालला तुमच्या? डोक्याच्या वर जाऊ द्यायचा नाही. टेन्शनच नाही, जातच नाही तुमच्या डोक्याच्या वर. टेन्शनच नका घेऊ. तुम्ही फक्त बसत जायचे शांत डोक्यात. बाकी त्या डोक्यात घालणं माझ्या काम आहे. तुम्ही बाकी पुढचा विचारच करायचा. समजलं काय? उत्तर दक्षिण सीमा समजले काय? नद्या, शहरं, ठिकाणं, पूर्व पश्चिम सीमा. इकडे अरबी समुद्र आणि तिकडे पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री. बरोबर आहे. इकडे डहाणू, इकडे वेंगुर्ला, इकडे दमणगंगा, इकडे तेरेको. लक्षात येत आहे? नद्यांचा क्रम, खाड्यांचा क्रम, किल्ले, हे सगळं असं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. समजून आलं? नक्की. कोकण पडू लक्षात आलं? नक्की आलं लक्षात? आता तुम्ही निष्काळजी असता. व्हिडिओ आहे तर निष्काळजी, एकदम टेन्शनच नाही म्हणजे आता काय. आता व्हिडिओ साहेब आपल्याजवळ काय असो, ठीक आहे. फक्त माझे जेवढे काही वर्क असेल, हार्डवर्क असेल, कष्ट असतील ते फक्त चांगल्या प्रकारे यूज करा, चांगल्या प्रकारे जॉबवर लागा. दॅट्स इट. दुसरं काही पाहिजे नाही आपल्याला. समजून आलं काय? एवढ्या जोरात कल्ला करायला लागते की आता तुम्ही पाहिलं ना ते अटकते एखाद्या वेळेस नळ्यात काही, असं वाटतं मरतो बळे आता. समजून आलं तुम्हाला? हो, लक्षात ठेवा. कशासाठी माहीत असताना, कशासाठी माहिती क्लिअर आवाज येत नाही ना व्हिडिओमध्ये, तो प्रॉब्लेम आहे ना, म्हणून ते बंद ठेवून करावं लागतं. लक्षात येऊ राहिलं?
ओके, आता दुसरा प्राकृतिक विभाग आहे सह्याद्रीची पर्वतरांग. ओके, सह्याद्री पर्वतरांग कशी काय तयार झाली? सह्याद्री पर्वतरांग ज्वालामुखीच्या उद्रेकापासून, बर, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जर तयार झाली, ठीक आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाली. आताही ज्वालामुखी होतात काय? आपण जर या भागाचा विचार केला तर आताही ज्वालामुखी होतात काय? कारण ज्वालामुखी ही प्रक्रिया नेहमी चालू असते पृथ्वीवर, हे लक्षात ठेवायचं, बरोबर आहे की नाही? ज्वालामुखी म्हणजे काय? जमिनीचा जो काही आतमधला भाग असते, जमिनीच्या आतमधले जे काही थर असतात त्याच्यामधला जो भाग असते, त्याच्यातलं जे काही केमिकल्स, खनिज, हे काय होते, हे मोठ्या प्रमाणात साठवले जाते. ते मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येते, लावारसाच्या स्वरूपात. लावारसाच्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर येते. मग ते ज्वालामुखी दोन प्रकारच्या असतात. एक केंद्रीय ज्वालामुखी असते, एक भेदीय ज्वालामुखी असते. भेगा तयार होऊन बाहेर येणे, केंद्रीय म्हणजे एकच छिद्र तयार होणे, त्याच्यातून बाहेर येणे, आहे की नाही? हे ज्वालामुखी आहेत पण वेगवेगळ्या प्रकारे होतात. आवश्यक नाही लावारसच बाहेर येईल, काही ना काही येईल पण बाहेर, काही ना काही बाहेर येणारच, लक्षातच ठेवायचं. समजत आहे काय? मग ज्वालामुखीशी संबंधित आपण जर आता बोललो इथे, तर आपण जे कोकण किनारपट्टी आता पाहिली, आपण जो काही कोकण पाहिला, यामध्ये आताही त्याचे अवशेष, आताही त्याची लक्षणं आढळून येतात, परंतु कशाच्या स्वरूपात? तर गरम पाण्याच्या झऱ्यांच्या स्वरूपात. कसं काय होते हो बाबा जमिनीत गरम पाणी? झरे आहेत ना गरम पाण्याचे. प्रश्न आहे की नाही महत्वपूर्ण, की कसं होत असेल जमिनीत? तर ते कशाचं लक्षण होय? ज्वालामुखीचं लक्षण होय. कारण लावारस हा संगरम असते एकदम. समजत आहे काय? लक्षात येऊ राहिलं तुम्हाला काय म्हणालो मी? पण ते बाहेर न येता, तो लावारस बाहेर न येता ते वेगळ्या स्वरूपानं बाहेर येते. ते जे काही पाणी असेल आजूबाजू, कारण हा पूर्ण प्रदेश पाण्याचा प्रदेश, म्हणून इथल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी आढळून येत असते. मग तो लावारस जो आहे, तो लावारस थंड करण्याचं काम हे पाणी करत असेल, परंतु ते पाणी जेव्हा उकळत असेल, जेव्हा ते गरम होत असेल, ते बाहेर येत असेल त्या स्वरूपात. अशा स्वरूपात कोकणामध्ये आताही ज्वालामुखीचे अवशेष आढळून येतात. जस्ट नाव आताही झरे आहेत गरम पाण्याचे. सर्वात महत्वपूर्ण जरा जो पेपरला नेहमी दुसरे झरेच नाही, जास्त काही टेन्शन नाही. समजू राहिलं काय? विचारल्या जातो व्रजेश्वरी कोणचा गरम पाण्याचा झरा? महाराष्ट्रातला महत्वपूर्ण गरम पाण्याचा झरा आहे बा व्रजेश्वरी. व्रजेश्वरी ठाणे कुठं आहे? गरम पाण्याचा. म्हणजे आपण जे फोटो व्हिडिओ पाहतो का नाही, वाफा निघतात पाण्यावरून, हो ते अशाच ठिकाणचे असतात. गरम आंघोळ करून घ्या, हिटरचं कामच नाही. तिथले लोक मला भरून घेऊन जात असतील, भरण्याने पाणी, आंघोळीला वेगळं पाणी, प्यायला वेगळं पाणी, नळाचं पाणी, आणि आंघोळीला झऱ्याचं पाणी. काही आपल्यासाठी पोट्टे पाट्टे असतील, डायरेक्ट तिथे कुद्या. बरोबर आहे की नाही? नदीला थोडंसं पाणी आलं की कुद्या, आंघोळीचा काही प्रश्नच नाही आहे. तिथं झरे ऑलरेडी नॅचरल गोष्ट आहे, उपयोग तर करून घेतीलच, आहे की नाही? उपयोग करणं महाराष्ट्रातल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे जमते. कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून घेतात, टेन्शनच नाही. फक्त बुद्धीचाच उपयोग करत नाही. उपयोग बाकी सगळ्या गोष्टीचा करते, फक्त बुद्धीचा करत नाही. जनरली आपल्या युवकांची गोष्ट. ओके, तुमच्याबद्दल नाही, जे हुशार लोक आहे त्याच्याबद्दल नाही. लक्षात ठेवा. समजून आलं काय? लक्षात येत आहे काय? म्हणजे ज्वालामुखीचं स्वरूप कुठे आढळून येते, कशा प्रकारे आढळून येते कोकण किनारपट्टीत, हे लक्षात ठेवता. ठीक आहे. आता पुढचा भाग आहे सह्याद्री पर्वतरांग. कुठला? सह्याद्री पर्वतरांग. दुसरं वैशिष्ट्य किंवा दुसरा महत्वाचा प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचा, एकूण महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग दुसरा आहे सह्याद्री पर्वत. कुठला आहे? सह्याद्री पर्वत हा अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे. पहिलं वाक्य महत्त्वपूर्ण, पेपरला आलेलं आहे. चूक की बरोबर, योग्य की अयोग्य, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. सह्याद्री पर्वत अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे काय? हो, ह्या अरबी समुद्र होय आणि याला समांतरच पसरलेला असं काय वाटते तुम्हाला? हा असा आहे ना, हाय असं. समांतर म्हणजे काय होते? सारख्या प्रमाणात विभागलेलं असते, सारख्या प्रमाणात रचना झालेली असते. म्हणजेच सह्याद्री पर्वतरांग ही अरबी समुद्राला काय समांतर पसरलेली.
सह्याद्री पर्वतरांग ही उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे, बरोबर आहे. दक्षिणेकडे कुठपर्यंत? दक्षिणेकडे कुठपर्यंत? कन्याकुमारी पर्यंत. कुठपर्यंत? कन्याकुमारी पर्यंत. कन्याकुमारीले पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येते तर ते मग निलगिरी तयार होते रे बा. भारताची दक्षिण सीमा कोणती पर्वतरांग निश्चित करते? तर निलगिरी. भारताची उत्तर सीमा हिमालय. भारताची पूर्व सीमा इकडले जे काही पूर्व घाट असेल किंवा तिकडल्या सातबनीच्या प्रदेशातले घाट असतील ते, आणि पश्चिम सीमा सह्याद्री. लक्षात येत आहे काय? कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेली. म्हणजे हे तर आपण महाराष्ट्रच पावलं, हा काय होय फक्त महाराष्ट्र, बरोबर आहे की नाही. पण सह्याद्री याच्या व्यतिरिक्त पश्चिम घाट म्हणून पूर्ण भारतात पसरलेली आहे. म्हणजे गुजरातच्या दक्षिणेकडील टोकापासून जवळपास कर्नाटकच्या केरळच्या दक्षिण टोकापर्यंत हे पसरलेली आहे, कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. या पूर्ण सह्याद्रीची किंवा पश्चिम घाटाची शब्दप्रयोग पश्चिम घाट करायचा, भारताशी संबंधित असेल तर पश्चिम घाटच करायचा, आणि महाराष्ट्राशी संबंधित असेल तर सह्याद्री करायचा. कारण की महाराष्ट्रातल्या जेवढा पर्वतरांग आहे त्याला सह्याद्री असं म्हटलं, पूर्ण भारतातल्या पर्वतरांगेला सह्याद्री म्हटलं जात. मग आपण जर पूर्ण पश्चिम घाटाची जर लांबी लक्षात घेतली उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर ती किती आहे? जवळपास 1600 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 1600 किलोमीटर. उत्तरेकडून दक्षिणेकडे गुजरात पासून तर कन्याकुमारी पर्यंत, गुजरातच्या दक्षिण टोकांपासून किंवा मग सातमाळा पर्वतरांग सांगितली मी तुम्हाला. ओके, हे इथल्यातून जवळपास सातमाळा पर्वतरांग जाते. या सातमाळा पर्वतरांगेपासून तर दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत एकूण असं पश्चिम घाट पसरलेला आहे, आणि त्याची एकूण जर लांबी विचारात घेतली तर 1600 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 1600. आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रात जर लक्षात घेतली एवढ्या भागाची, येथून ते इथपर्यंत जर आपण लांबी लक्षात घेतली तर ती आहे 750 किलोमीटर. किती आहे? पाहिजे रे बाबा, बरोबर 700. उत्तर दक्षिण लांबी सह्याद्रीची, नॉट पश्चिम घाट. पश्चिम घाटाची किती? 1600 किलोमीटर, आणि महाराष्ट्रातल्या सह्याद्रीची त्याच्यापैकीच किती? 750 किलोमीटर. म्हणजे एकूण पश्चिम घाटाचा जर आपण विचार केला तर ऑलमोस्ट अर्ध पश्चिम घाट महाराष्ट्रातच बसले आहे. 1600 पैकी 750 म्हणजे अर्धे. समजू लागेल तुम्हाला, 45 ते 50% सह्याद्री किंवा पश्चिम घाट महाराष्ट्रातच बसलेला आहे, कारण महाराष्ट्र समुद्र किनाराच तेवढा मोठा आहे. लक्षात येऊ लागलं तुम्हाला काय म्हणतात? पूर्ण पश्चिम घाटाची लांबी लक्षात घेतली तर 1600 किलोमीटर. बरोबर आहे. आणि सह्याद्रीची जर लक्षात घेतली तर 750 किलोमीटर. समुद्र किनारा इन्क्लूड करायचा नाही, कारण 750 च्या ठिकाणी 720 करून टाकसाल. सह्याद्री पर्वताची लांबी जर आपण लक्षात घेतली महाराष्ट्रात किती? 750. ऑलमोस्ट क्लोजली जर आपण लक्षात घेतलं तर जवळपास 45%. किती पर्सेंट? 45 ते 50%च्या जवळपास पूर्ण पश्चिम घाटापैकी महाराष्ट्रात वसलेला आहे तो पश्चिम घाट. 45 ते 50%. लक्षात येत आहे? हा पश्चिम घाट. ओके, आता पश्चिम घाट येथून सुरू सातमाळ्यापासून. कुठून? पाहिजे रे बा, कुठून? जर शिखर म्हटलं सातमाळ्यापासून कुठपर्यंत? आता इथपर्यंत कुठली तरी सीमा असेलच. कुठपर्यंत असेल? हिरण्यकेशी नदी पाहिली आपण, तेरेखोलची नदी पाहिली, सेच सीमा. सह्याद्रीची दक्षिणेकडील सीमा आणि सह्याद्रीची उत्तरेकडील सीमा जर म्हटलं तर सातमाळापर्यंत. जर डोंगराचा विचार केला तर अस्तंबा शिखर आहे नंदुरबार जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात अस्तंबा शिखर आहे. तेथपर्यंत जवळपास सह्याद्री पसरलेला आहे. याची जर एकूण आपण अशी जर लांबी लक्षात घेतली तर किती? 750 किलोमीटर. किती आहे? आणि रुंदी जर विचारात घेतली आपण, याची निश्चित रुंदीच नाही मित्रांनो, कारण हा इकडे सपाट प्रदेशात सामील झालेला आहे, म्हणून अशी निश्चित रुंदी निघणार. पण आपल्याला जर लक्षात ठेवायची असली तर जवळपास 50 किलोमीटरच्या जवळपास कमी जास्त, कारण हा सह्याद्री जो आहे त्याची रुंदी कुठे कमी झाली, कुठे वाढली, कुठे परत कमी झाली, कुठे वाढली, अशा प्रकारची सर्व सिच्युएशन त्यामध्ये निर्माण झालेली, म्हणून त्याची एक्झॅक्ट रुंदी आपल्याला मिळणार हेही लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. आता येऊ आपण रुंदी नंतर उंचीकडे. पहिले आपण लांबी, नंतर पाहिली आपण रुंदी, आता बघू उंची. ओके. आता उंचीवर प्रश्न जसा आपण याचा पाहिला की रुंदी इकडे इकडे वाढत जाते, इकडून इकडे कमी जाते, असाच प्रश्न पेपरला आलेला आहे की सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते, सह्याद्रीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. समजलं पाहिजे लॉजिकली, सर्व गोष्टी लक्षातच असल्या पाहिजे. लक्षात येऊ काय म्हणतो मी तुम्हाला, पद्धतशीर पारे, पद्धतशीर सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. ओके पाहिजे. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते की कमी होत जाते हे समजलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला याच्यातले शिखर समजले पाहिजे. शिखरानुसार उंची कमी जास्त लक्षात येईल आपल्या. ओके. मग सह्याद्रीमधील महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. कुठला आहे? उंची किती? 1646 मीटर की किलोमीटर? हो किलोमीटर आले हो. उंची मीटर असते. काय असते मला माहिती आहे. तुम्ही कुठं काय करता, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. काय असते उंची मीटर मध्ये असते, लांबी असते किलोमीटर मध्ये. बरोबर आहे. 1646 मीटर. कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? माहिती रे बा. अहमदनगर. कुठे आहे अहमदनगर? हो नाशिक वाले हो. अहमदनगर हा वेगळा जिल्हा आहे. हा नाशिकच्या वरती की खाली? खाली. नक्की. कुठे आहे नाशिक? हा वय नाशिक. हे अहमदनगर होय की हे होय? हे होय. हा पाहिजे. सीमेवर हो ना, नाशिक आणि अहमदनगरच्या सीमेवर असली कशी? बरोबर का नाही? पण अहमदनगर मध्येच मानलं जाते. कुठे? कळसुबाई शिखर सर्वात उंच इकडे आहे. 2 नंबरचं शिखर पाहिजे. मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देतो. सालेर कुठे आहे? नाशिक मध्ये आहे की कुठे आहे? पुणे मध्ये आहे? नाशिक मध्ये आहे. कुठे आहे? नक्की नाशिक मध्ये आहे. ओ नाशिक मध्ये आहे. पाहिजे. हा इथल्या जवळपास याच्या सीमेवर आहे म्हणजे इथल्या कुठेतरी असते जवळपास. हा सालेर किती मीटर? 1537. बरोबर आहे. 1537 मीटर. 67 की 37? 67 मीटर. त्यानंतर तिसरं शिखर म्हटलं तर महत्वाचं महाबळेश्वर. कुठे? सातारा आहे. हे इथे आहे सातारा. ओ इथे आहे बा सातारा. किती मीटर? 1438 मीटर. किती मीटर? 1438 मीटर. आता हे जवळपास जवळच आहे, त्या कारणाने काही प्रॉब्लेम नाही. पण इकडलं जर आपण शिखर लक्षात घेतलं तर उंच जास्त आहे, इकडलं जर शिखर लक्षात घेतलं तर कमी. बरं हे 3 जाऊ द्या. आपल्याला आता सिक्वेन्स नाही पूर्णचे पूर्ण जेवढे आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबीनुसार उंचीनुसार सगळं पाहायचं आहे. सांगा रे बाबा आता शिखर उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिले क्रम सांगा. नाही अय 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 शब्द पहिला अय 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 ससा अय हस. पाहिजे आता काय म्हणतात तुम्हाला. अय हस ससा टोकतो मला. टोकतो मला. टोकणे समजते का? कोड आहे कोड. अय हस हास म्हणते हास. बरोबर आहे की नाही? अय हस ससा टोकतो मला. बरोबर आहे की नाही? हो पाहिजे. लिहितो इथे रे बाबू. अय हो अय नाही घ्यायचा. अय हस ससा टोकतो मला. हा वय उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम रे बा. ओ समजा हा कोणता क्रम आहे? हे इकडून इकडे शिखरांचा क्रम. सह्याद्री मधील शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. अय म्हणजे होते अस्तंभा. हरिश्चंद्र. व्हेरी गुड. नक्की. सालेर. व्हेरी गुड. तोरणा की तोरणमाळ? नक्की. तव आहे बरं तो. तव आहे बरं. मग हा तो काय होय?
नाही मग हे तो काय होय? तौला होय. कोणता होय? पाहिजे रे बरोबर. ओके देखो ओ कांचनगंगा तो हिमालयातलं होय. कळसुबाई कुठलं? तो मगाच सांगितलं ते. आणि मग तुम्ही काय करता लोक? पायजा अय हस ससा तोपतोय मला. समजू राहिला काय म्हणतात तुम्हाला? अय हस ससा तोपतो मला. उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता जिल्हे लक्षात असले पाहिजे. अस्तंबा दोन्ही दोन्ही नंदुरबार नंदुरबार सप्तशृंगी सालेर हा सेम तौला पुणे की नाशिक? नाशिक. कळसुबाई तोरणा पुणे. व्हेरी गुड. आणि महाबळेश्वर बाबू हा जिल्ह्यानुसार क्रम लक्षात राहिला पाहिजे. कोणचं शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे समजलं पाहिजे. वाय का समजलं पाहिजे? अबे या शिखरानुसारच थंड हवेचे नाव आहेत. थंड हवेच्या ठिकाणाचे नाव आहेत या शिखरानुसार. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यानुसार पाठ होते म्हटलं ते क्लिअर होते. पाहायचा बरोबर. समजून आलं का मी काय म्हणतो? शिखरे विचारतील कुठल्या जिल्ह्यात आहे ते विचारतील आणि थंड हवेच्या ठिकाणी पण विचारल्या. म्हणून हे असंच असं क्लिअर पाहिजे. पद्धतशीर सर्वच सर्व समजलं पाहिजे. आता हे जे हरिश्चंद्र लिहिलं या हरिश्चंद्राच्या ठिकाणी पाहिजे हनुमान. काय पाहिजे? हरिश्चंद्र नाही. हरिश्चंद्र डोंगर रांग आहे शिखर नाही. काय पाहिजे? हनुमान. हनुमान शिखर आहे. कोणतं शिखर आहे? नंदुरबार जिल्ह्यात हनुमान शिखर आहे. वा. अस्तंबा हनुमान सप्तशृंगी सालेर तौला कळसुबाई तोरणा महाबळेश्वर अशा प्रकारचा हा कोड आहे. असाचा असं लक्षात ठेवायचं. समजत आहे काय? ओ लिहू नका. हे होय उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता पाहिजे उंचीनुसार उत्तर त्याप्रमाणे. सगळ्यात जास्त उंची सगळ्यात कमी उंची. थांबा. कसा मी चांगला ना? चांगला असतो की नाही? हो म्हणत का? कसा मी कळसुबाई नक्की सालेर की सप्तशृंगी? हरिश्चंद्र की हनुमान? नक्की हनुमान. पाहिजा मला माहित नाही. तुम्ही पाहिजा काय म्हणत आहोत. हनुमान सप्तशृंगी तोरणा. बर आता हे तर सांगितलं. पुस्तक बंद करा मला उंची सांगा सगळे. बरोबर का नाही? आपण उंचीनुसार क्रम लावला का नाही? पाहिजा कळसुबाई 1600 सालेर 1567 1438 रे. हनुमान आहे 1424 1416 आणि 1404. मीटर की किलोमीटर? हा मीटर. उंची मीटर मध्येच असली पाहिजे. हे आहे क्रम उंचीनुसार. सह्याद्रीतल्या शिखरांचा उंचीनुसार क्रम. कसा मी हसतो कळसुबाई सालेर महाबळेश्वर हनुमान सप्तशृंगी तोरणा. उंची लक्षातच ठेवायची. 1646 1567 1438 1424 1416 1404 मीटर उंच. असं जसं सिक्वेन्स पद्धतशीर लक्षात राहायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीमध्ये शिखर होय.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगळा क्रम आणि उंचीनुसार वेगळा क्रम. पेपरमध्ये काहीही विचारल्या जाईल, तुम्हाला पद्धतशीर समजून घ्यावं लागेल आणि तशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न टॅकल करावा. समजत आहे काय म्हणलं मी तुम्हाला? पाहिजे शिखर, सह्याद्री मधले शिखर समजून राहिले का तुम्हाला? नक्की लक्ष देऊन राहिले काय? समजले पाहिजेत ना. आता हे असं तसं आपल्याला याच्यात टाकायचं आहे म्हणजे उंची लक्ष देऊन जाईल, आपल्या उंची लक्ष देऊन जाईल कारण सिक्वेन्स आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. हा ओके. सर्वात उंच शिखर कोणतं आहे याच्यापैकी? कळसुबाई. कुठे आहे? अहमदनगर म्हणजे इंडिया जवळपास आहे. ओके. त्यानंतर 2 नंबरचं पाहिलं आपण सालेर, जवळपास अहमदनगर नाशिकच्या दरम्यान. त्यानंतर पुढचं पाहिलं आपण महाबळेश्वरच्या साताऱ्यात आहे. बरोबर आहे. आपण खाली खाली जसं जाऊ तसं शिखरांची उंची जे होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. वरती वरती जसं जाऊ आपण शिखराची उंची काय होणार आहे? शिखराची उंची वाढत जाणार आहे म्हणजेच सह्याद्रीची उंची वाढत जाणार आहे. सह्याद्रीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते. लक्षातच ठेवायचं. काय म्हणतो लक्षात येत आहे का तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे रे बुवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना सह्याद्रीची उंची कमी होत जाते, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना वाढत जाते. उंची समजली पाहिजे. या शिखराच्या बेसिसवरही आपण समजून घेऊ शकतो. सर्वात उंच शिखर इकडलाच आहे म्हणून इकडेच उंची जास्त असेल. सर्वात लहान शिखर तिकडलंच आहे म्हणून तिकडे सर्वात कमी उंची असेल. एवढं तर क्लिअर होते. समजते ना काय म्हणत होतो? पाहिलं बरोबर. लक्षात ठेवा. म्हणजे लांबी, रुंदी, उंची झालं. आता उतार. आता उतार तर मी तुम्हाला सांगितलं. उतार तर आपण शिकलो काही प्रश्नच नाही. सह्याद्रीचा उतार जसा कोकण किनारपट्टीचा उतार आहे तसंच. फक्त आता लक्षात ठेवा सह्याद्रीचा पश्चिमेकडे उतार कसा आहे? दिशा तीव्र आहे. कुठला आहे? सह्याद्रीचा पश्चिमेकडे उतार तीव्र आहे आणि सह्याद्रीचा पूर्वेकडील उतार मंद आहे. वाक्य अशाचे असेच पेपरला येतील. समजत आहे काय? सह्याद्रीचा पश्चिमेकडील उतार तीव्र प्रकारचा आहे आणि सह्याद्रीचा पूर्वेकडील उतार काय आहे? मंद स्वरूपाचा आहे. लक्षात येत आहे? उतार, लांबी, रुंदी, उंची, उतार समजून आलं काय? आता येऊ वैशिष्ट्यांकडे. याच्या सह्याद्रीच्या वैशिष्ट्यांकडे. शिखर हे तर पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलंच. कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठले कुठले शिखर आहे हे आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढे महत्त्वाची गोष्ट आहे घाट. व्हॉट इज मीन घाट? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ घाट? काय सोबत खा लागते, तोंडी लावा लागते घाट? काय साठी घाट? काही काम घाटाचं? प्रवास, दळणवळण, देवाणघेवाण. महाराष्ट्र पठारावरून कोकणामध्ये जर जायचं असेल तर मग कसं जायचं? त्याच्यावर कुदे टाकून जायचं काय? सह्याद्रीहून कुदी डायरेक्ट हनुमान हवा आपण इथून तिथे पाय डायरेक्ट तसं जमणार? प्रवास करण्यासाठी तर काही ना काही पाहिजेच बा. कारण 50-60 किलोमीटरचा जर प्रवास करायचा असेल तर मग काही आपण त्या पर्वतावर चढून आणि माझी तर होऊ शकत नाही. आपण माझी पाहिला नाही? ओ माझी पाहिला नाही पिक्चर? पर्वत खोदते म्हटलं पूर्ण माणूस तो इन्स्पायर होते कोणत्या गोष्टीपासून होती पाहिजा पिक्चर पाहिजा. लक्षात येईल तुमच्या. मग काहीतरी तसं झालं तेव्हाच इन्स्पायर होते माणूस. तसा होत नाही. ठोकर लागल्याशिवाय काहीच करत. पूर्ण पर्वत खोदलेल्या माणसानं पूर्ण आयुष्य पर्वत खोदून रस्ता त्या गावाला तयार करून दिला एकट्या. काही दिवसांनंतर मग पुढे लोकही त्यांना सामील झाले. रियालिटी आहे. रिअल स्टोरी आहे भारतातली माझीची. त्याच्यात ऍक्टर खूप चांगले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी पाहायचं आहे की नाही? त्याही माणसाची इन्स्पायरिंग स्टोरी आहे नवाजुद्दीन सिद्दीकीची आणि ते पिक्चरही इन्स्पायरिंगच आहे. ठाकरे पिक्चरात आहेत ते नवाजुद्दीन सिद्दीकी. ठाकरे पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर पिक्चर झाले. हो बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनाचा पिक्चर नाही पाहिला तुम्ही? पाहिजे रे बा. ठाकरे पिक्चर आहे ना. ठाकरे कोण केला प्रदर्शित? कोण होते दिग्दर्शक? हे आपले तानाजीचेच होत ना दिग्दर्शक. तानाजी कोण केला दिग्दर्शित? ओम राऊत. त्याईनंच हा केला होता ना ठाकरे. आणि त्या पिक्चरात जे काही ऍक्टर आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी त्यांचाच माझी पिक्चर आहे. त्यांची इन्स्पायरिंग पिक्चर आहेत काही काही. तो पाहायचा बरोबर आहे की नाही? आपण माझी विजी होऊ शकत? एवढे लगे आपण एवढे बेशरम लोक आहोत
की आपण आपल्या हाती दिलं ना आणून एका ठिकाणी बसून कोणी किती बोललं तरी आपल्याला काही फरक पडत एवढ्या मग आपण पर्वत गेलो खोदणारा करायचो. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही ना खोदत बा तर मग आता सरकार देते तुम्हाला खोदून. बरोबर नाही काय. खोदीन किंवा मग ऑलरेडीच गॅप असतील कुठे ते पाहिजे त्याच्यातून प्रवास चालू राहील, त्याच्यातून देवाणघेवाण चालू राहील, त्याच्यातून दळणवळण चालू राहील. आणि जे असे मार्ग असतात दळणवळणाचे पर्वतातून त्यालाच घाट म्हणतात. त्यालाच काय म्हणतात. दळणवळणासाठी पर्वताला बोगदा करणे, पर्वताला खिंड पाडणे, पर्वताला कोरणे खोदणे किंवा ऑलरेडी नॅचरल दृष्ट्या जागा असेल एखादी अशी गॅपमध्ये अजून पर्वतातून त्याला खिंड म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते. खिंड नाही, त्याला काय म्हटलं जाते. घाट म्हटलं. काय म्हटलं जाते. किंवा मग पर्वतावरून रस्ते काढणे, किंवा मग पर्वतावरून रस्ता काढणे आहे की नाही, म्हणजेच घाट. मग असे घाट आहेत. कारण इकडून इकडे यायचं असेल तर मग घाट तर पाहिजेच ना राव. म्हणून हे सह्याद्रीचं एक वैशिष्ट्य आहे घाट. मग महत्वपूर्ण शहरांना जोडणारे घाट पाहिजे. मुंबई पुणेला जोडणारे, कारण पुणे इकडे आहे मुंबईत आहे. बरोबर आहे की नाही. आणि मग सह्याद्री आहे. मुंबई नाशिकला जोडणारे, कोल्हापूर गोव्याला जोडणारे, रायगड रत्नागिरीला जोडणारे, रायगड साताऱ्याला जोडणारे असे घाट पाहिजे ना. इकडच्या शहरांना इकडच्या शहरांशी जोडणारे रस्ते 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 सोपी भाषेत आपल्या रस्ते, पर्वतातील रस्ते, पहाडपट्टीतील रस्ते. आपण चिखलदऱ्याला गेलो त्याच्या पलीकडे आपण घाट पाहिले नाही कोणते. तेच एवढं खतरनाक, इकडे किती खतरनाक असते. इकडेच तर आपल्याला जीव मोठीत धरून असते. आपण असे एकदम गाडीत बसलेलो असते. बरोबर नाही काय. असं एकदम असं टर्न परत असा टर्न परत असा टर्न. बरोबर आहे ना. हो तेच घाट त्यालाच म्हणतात रे बा. हो हे असं तिरपत अल्प असते की नाही रस्ता खाली उतरण्यासाठी वरती जाण्यासाठी. इट्स कॉल घाट. इट्स कॉल घाट. आणि ते इथे आहे. समजून आलं काय. मग महत्वपूर्ण घाट आपले क्लिअर असले पाहिजे. जास्त प्रमाणात पेपरला विचारला जाणार नाही, परंतु काही काही पेपरला, डिपार्टमेंटल पेपरला, जिल्हा परिषदेच्या पेपरला, तलाठीच्या पेपरला किंवा अदर जे काही ग्रुप डी चे पेपर असतील, पोलीसचा पेपर असेल, पोलीस असेल, आरोग्य विभाग असेल, रेल्वे असेल, त्या सर्व गोष्टींना हे विचारलं जाते. म्हणजे विचारलं जातं. घाट पुस्तकात दिल्याचं सर्व क्लिअर करून घ्यायचे. 2-4 महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पुणे नाशिक म्हटलं तर, मुंबई नाशिक म्हटलं तर बोरघाट खंडाळा घाट, त्याचं नाव खंडाळा आहे, बोर आहे. बरोबर आहे. मुंबई ते नाशिक म्हटलं तर पायजा, मुंबई ते नाशिक कसारा घाट किंवा 2 नाव आहेत. मुंबई ते नाशिकच्या घाटाला 2 नाव आहेत, मुंबई ते पुण्याच्या घाटाला 2 नाव आहेत. कसारा घाट किंवा थळ घाट. कोणता घाट. मुंबई ते नाशिक थळ घाट किंवा कसारा घाट. मुंबई ते पुणे बोरघाट किंवा खंडाळा घाट. कोणता घाट. ते गाणं नाही आहे खंडाला. गाणं ऐकलं नाही का तुम्ही. तेच होय ते, तेच होय ते. अरे क्या बोलती तू आहे की नाही. तेच होय ते खंडाला. तोच घाट होय तो मॅटो. तोच होय तो घाट. आपण जे ऐकतो आणि ते काही विचित्र विचित्र नसते. ते सगळं आपल्या जवळच, फक्त ते आपल्याला माहीत नसते. तेव्हा माहित असतं एवढं ते गाणं हिट झालंच नसतं. बरोबर की नाही. समजून आलं तुम्हाला काय म्हणतात मी तुम्हाला लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे हे घाट आपल्या असे लक्षात राहिले पाहिजे. कोल्हापूर गोव्याचा जास्त प्रमाणात विचारलेला घाट आहे, तो लक्षात ठेवायचा. कोणता आहे. कोल्हापूर ते गोवा. कोल्हापूर गोवा होंडा घाट. कोणता आहे. हे असे जे घाट आहेत पूर्ण. पसरणीचा घाट कुठे. पसरणीचा घाट पटकन वाई ते महाबळेश्वर. कुठे. वाई ते महाबळेश्वर. असे जे घाट आहेत सगळे आपले क्लिअर असले पाहिजे. सिक्वेन्सने आपल्याला सगळं गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. हे होतं सह्याद्रीचं दुसरं वैशिष्ट्य शिखरांच्या व्यतिरिक्त. तिसरं वैशिष्ट्य आहे पठार. तिसरं वैशिष्ट्य काय. पठार. वेगवेगळे पठार आढळून येतात. सह्याद्री जरी असलं, हा भाग उंच जरी असला तरी सह्याद्रीचा आता घाट माता ही एक संकल्पना आहे. घाट माता. सह्याद्रीच्या उंचावर टोकावर काही प्रदेश आढळून येतात, सपाट असतात. कसे असतात. सपाट असतात. सपाट प्रदेश असतात. त्याला सह्याद्रीचा घाटमाता असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते. घाटमाता असं म्हटलं जाते. म्हणजे सह्याद्री उंच तर आहेच, पर्वतीय भाग तर आहेच, परंतु त्याच्या टोकावर कुठेतरी जाऊन असा सपाट प्रदेशही आढळून येतात, म्हणून त्यांना पठार असे म्हटले जाते. मग सह्याद्रीचं वैशिष्ट्य आणखी एक पठार आहे की नाही. सर्वात महत्वपूर्ण पठार टेबल लँड्स ऑफ इंडिया असं म्हटलं जाते त्या पठाराला. ते आहे 5 गणीचं पठार. कोणचं पठार. टेबल लँड्स ऑफ इंडिया. हो
टेबल लँड्स ऑफ इंडिया. एवढं सपाट आहे ते. टेबल माहिती आहे तुम्हाला? टेबलासारखं लँड. टेबलासारखी लँड म्हणजे जमीन आणि टेबल म्हणजे टेबल आहे की नाही. टीव्ही ठेवत असतो आपण त्याच्यावर, तसं टेबल लँड्स ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. इंडिया महाराष्ट्र नाही, भारताचं टेबल लँड म्हटलं जाते. पाचगणीच्या पठाराला. पाचगणीचं पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे? कासचं पठार कुठे आहे? कास. औंधचं पठार कुठे आहे? पन्हाळा कुठे आहे? महाबळेश्वरचं पठार कुठे आहे? ते सगळं पाहिजे. सगळे पठार क्लिअर पाहिजे. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणजे सह्याद्रीवर पठार पण आहे, औंधचं पठार आहे. वेगवेगळे सगळेचे सगळे आपल्याला पठार माहीत पाहिजे. ठीक आहे. हे होतं तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य असं थंड हवेच्या ठिकाणी. आता जे आपण पर्वत पाहिले त्याच ठिकाणी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी असतात, हे लक्षात ठेवा. जो सगळ्यात उंच भाग असेल तेथेच थंड हवेचं ठिकाण असतं. जसं चिखलदरा उंचीचा भाग आहे म्हणून थंड हवेचं ठिकाण आहे. विदर्भातील महत्वपूर्ण थंड हवेचं ठिकाण आहे. बरोबर. तसंच मग तिकडले सह्याद्रीमधले थंड हवेचे ठिकाण आहे. उंच भाग जिथे असेल जसं महाबळेश्वर आहे. बरोबर आहे की नाही? मग हे सगळे जेवढे काही शिखर असतील ते थंड हवेचं ठिकाण असेलच असेल. म्हणजे ते जिल्ह्यात आजूबाजूला थंड हवेचं ठिकाण असेलच असेल. बरोबर. थंड हवेचे ठिकाण आपले क्लिअर असले पाहिजे. गावाच्या नावावरच थंड हवेचे नाव ओळखले जातात. थंड हवेचे ठिकाण ओळखले जातात. तेथलं ज्या गावात ते असेल त्याच गावाच्या नावावर. जसं महाबळेश्वर तर महाबळेश्वर ठिकाणच आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. लक्षात येत आहे. तर थंड हवेचं ठिकाण हे एक त्याचं आणखी वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीचं पाहिजे रे बा. सह्याद्री लक्षात येऊ राहिलं काय म्हणतं? त्याचा उतार कुणीकडे तीव्र आहे, कुणाकडे मंद आहे, लांबी किती, रुंदी किती, महाराष्ट्रात एकूण पश्चिम घाटापैकी लांबी किती, पूर्ण पश्चिम घाटाची लांबी किती, त्यातले शिखरं कुठले, शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. वैशिष्ट्य असं आणखी एक महत्वाचं सह्याद्री पर्वताचं की सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वपूर्ण जलविभाजक आहे. शिकलोय आपण जलविभाजक आहे. कारण महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या जेवढ्याही नद्या असतील, महाराष्ट्राचा पठाराचा प्रदेश सुपीक करणाऱ्या जेवढ्याही नद्या असतील, माती असून चालणार नाही. त्या मातीमध्ये केमिकल्स, त्या मातीमध्ये तसे गुणधर्म कोण तयार करत असेल तर पाणी मुरल्यावरच तयार होतात, तसे तयार होत नाही. हे लक्षात ठेवा. एखादी गोष्ट रुजत असेल मातीमध्ये, मुरत असेल मातीमध्ये, ते पाण्यानुसारच मुरते. एखादी गोष्ट जर लागत असेल मातीला तर ते पाण्यामुळेच लागते. वावरात आता उन्हाळ्यात खत टाकून पान ते पेरा काही येते काय? नाही. कितीही खत टाका, रासायनिक खत टाका की आपलं मग इकडे कंपोस्ट खत टाका, कोणतंही खत टाका आणि पेरा बी येते काय? त्याच्यात पाणी पडल्याशिवाय ते इफेक्ट दाखवणार नाही. म्हणून पाणी खूप महत्वाचं असते. मग हे नद्या जे इकडून पाणी वाहून नेतात, हे नद्या या पूर्णचं पूर्ण इथे जरी काळी माती असेल, इथे जरी बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली सुपीक माती असेल, तरी ते सुपीक करण्याचं काम या नद्या करतात. सुपीक करण्याचं त्या प्रदेशाला कोण काम करते? नद्या करतात. आणि काही माती जर चांगली नसेल, काही मृदा चांगली नसेल, तर या नद्या काम करतात, ती इकडे गाळ वाहून नेतात, ते गाळ तिथे साचवतात. म्हणून तो पूर्णचा पूर्ण प्रदेश जो आहे तो सुपीक तयार होते. समजत आहे का काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणून या सह्याद्रीचा महाराष्ट्र प्रदेशावर खूप मोठा इफेक्ट पडलेला आहे. पर्जन्यावर याचाच इफेक्ट पडते महाराष्ट्र पठारावर. जेव्हा पर्जन्य शिकू तेव्हा समजत तिला या सह्याद्रीचा पर्जन्यावर एवढा परिणाम होते की इकडे बंद पाणी पडते, इकडे कमी पाणी पडते. म्हणजे इकडे महापूर येतात, लोक मरतात, एवढं पाणी. ढगफुटी सारखी परिस्थिती. ढगफुटी 1995 ला ढगफुटी झाली मुंबईमध्ये. ढगफुटी म्हणजे काय? ढगाचा तुकडा येऊन पडते. आपले लय पाणी पडते, वेग खूप असते पाण्याचा. बरोबर आहे की नाही? मग एवढं होते कशामुळे? याच्याच मध्ये रे बाबा. हे सोय सगळ्यात कारणीभूत माणूस हे सगळ्यात कारणीभूत घटक असा आहे महाराष्ट्रातला, पावसाच्या प्रमाणाचा. इथेच वाढतात ते वारे, इथे वाडे वाढतात, इथे थंड ठिकाणी थंडी हवा भेटते त्या वारेले, मग त्या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होते, ते भडभड 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 इथे सडून जाते सगळं. मग पुढे जात असताना ते रिकामे होतात वारे. काय आहे त्याच्यात? इकडे वाहत असताना रिकामे होतात, पुढे येताना थोडी अजून थंडी हवा भेटते, इकडे आल्यावर या साईडला आल्यावर इथे वाहून जातात थोडेसे, इकडे आल्यानंतर रिकामेच होतात ते. ढणढण ठणठण पाठ. बरोबर आहे की नाही? मग कुठून देते मी पाणी? हे याच्यामुळे हा सह्याद्री आहे कारणीभूत. सगळा दिसला तर पहा, आपण करू पाहिजे. हो ना, मराठवाड्यावर अत्याचार चालू आहेत ना, याच्यामुळे, फक्त एकट्याच्यामुळे अत्याचार चालू आहे.
म्हणून लोकांनी काय करा एकदम ते कुदया संपलं घेऊन जावं होतच बसवते. वारे अडलेच नाही पाहिजे. वारे आमच्या इकडे आली पाहिजे. समुद्राला तुम्हाला काय म्हणून मी बोलले पद्धतशीर लक्षात ठेवा. हा मोठा भारी काम आहे, याचं मोठं भारी काम आहे. याच्यामुळे खूप सारे इफेक्ट पडतात आणि याच्यातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत ते पूर्णपणे हा जो प्रदेश आहे तो सुपीक करण्याचे कामं करतात. इकडल्या प्रदेशाचं काही घेणदेण नाही, कारण सुपीक करण्याचा काही प्रश्न नाही, कारण त्यांचा वेग खूप मोठ्या प्रमाणात असते, तीव्रतेत असते. सो गाळवीड वाहून देणे, पाणी मुरणे असं काही घेणे नाही. आणि इकडलं पाणी गेलं की ते गेलं, डबल भेटतच नाही, कारण ते समुद्राचं पाणी शुद्ध करणं एवढी सारी गोष्ट होती. क्षाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण इकडलं पाणी आपण साठवून ठेवू शकतो, इकडलं पाणी प्यासाठी वापरू शकतो, सिंचनासाठी वापरू शकतो, अदर सगळ्याच गोष्टीसाठी वापरू शकतो. हे नाही भेटत. म्हणजे इकडे काही महत्व नाही, सगळं महत्व इकडेच. हा जलविभाजक. मग पर्जन्याच्या बाबतीत असो, पाण्याच्या बाबतीत, नदीत वाहणाऱ्या पाण्याच्या बाबतीत असो, समुद्राला काय म्हणतो मी तुम्हाला, हे एक सह्याद्रीचं सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. लक्ष देत आहे काय? पाहिजे रे, उंची कुणीकडे वाढत जाते, लक्षात आलं काय? कुणीकडून वाढत जाते? दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे. उतार तीव्र कुणीकडे आणि कमी मंद उतार. ही कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्ट क्लिअर झाला की कितीतरी प्रश्न आपले सुटत जातात. समजलं काय? एवढं नक्की समजलं काय? पाहिजे आपण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पाहिलं रे बाबा. कोकण किनारपट्टी आणि